अनेने मेहनतीने शिक्षण केलं आणि IT क्षेत्रात रुजू झाला. लाखात पगार येऊ लागला. IT मध्ये नोकरीला लागल्यानंतर मी बघितलं की तिथे एका रात्रीमध्ये 10-20 हजार रुपये उडवणारे लोक आहेत. आणि ज्या भागातून मी आलोय तिथे 10-20 हजारासाठी लोक आत्महत्या करतात, स्वतःचं आयुष्य संपवतात, लेकरांचे शिक्षण थांबतात. एका सुट्टीत तो गावी आला आणि आपल्या अवतीभोवती कर्त्या पुरुषाच्या आत्महत्येची झळ सोसत असलेले अनेक परिवार त्याला दिसले. असंच विना शिक्षणाचं राहिलं तर ही मुलंही त्याच विनाशाच्या मार्गावर जाणार हे सत्य अशोकला दिसलं. अशोकने एक निर्णय घेतला. या अनाथ मुलांना त्याने आपलं म्हणायचं ठरवलं. अशोकने आपली IT ची नोकरी सोडून दिली आणि स्नेहवन नावाचं रोपटं लावलं. 10x10च्या 2 रूममध्ये आम्ही सुरुवातीला राहायचो. एका रूममध्ये 18 मुलं झोपायची. 2017 मध्ये 25 मुलं झाली. 2018 मध्ये 52 मुलांची जबाबदारी झाली. मग लग्न झालं माझं 8 दिवसामध्ये. मी इथं पुण्यामध्ये 4 दिवसामध्ये होते आणि तेव्हा 25 मुलं होती. त्या 25 मुलांचा मी स्वयंपाक करायचे. तर तिथे त्यांच्या 3 खोल्यांमध्ये ते स्वतः, त्यांचं कुटुंब, आणखीन एक 25-30 मुलं असे सगळे दाटीवाटीने राहत होते. पुण्याच्या डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याने अशोकची तळमळ आणि जिद्द पाहून स्नेहवनसाठी आळंदीजवळ 2 एकर जागा दान दिली. इतर दात्यांच्या आर्थिक सहाय्याने आज स्नेहवनचं रोपटं फुलून एखाद्या बागेसारखं झालं आहे. स्नेहवनमुळे आज तब्बल 180 आत्महत्या पीडित कुटुंबातील मुलं केवळ शैक्षणिकच नाही तर शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक आणि सामाजिक अशा सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करत आहेत. स्नेहवन परिसर स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी असण्याकडे भर देतं, जेणेकरून ह्या मुलांना पर्यावरणपूरक वातावरणही मिळतं आणि त्यांच्यात चौकसपणा आणि उद्योजकतेची वृत्तीही निर्माण होते. कुठल्याही सरकारी किंवा राजकीय अनुदानाविना चालणाऱ्या स्नेहवनची क्षमता आज समाजाच्या आश्रयाने जसजशी वाढत जाते, अशोकही दुप्पट जोमाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मुलांना आपल्या परिवारात सामावून घेत आहे. खडतर परिस्थितीतूनही हा ज्ञानयज्ञ असाच अखंडित सुरू ठेवण्यासाठी आपले सहकार्य अनमोल आहे. अमेरिकेच्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या समस्त बांधवांना विनंती आहे की त्यांनी येत्या भारतवारीत स्नेहवनला आवर्जून भेट द्यावी आणि स्क्रीनवरच्या QR कोडचा फोटो घेऊन स्नेहवनच्या संकेतस्थळावरून आमच्या प्रकल्पाबद्दल माहिती घ्यावी. धन्यवाद. Attention retirees, if you're willing to राहुल, मला असे एक 2-3 मेसेजेस आलेत की लिंक ओपन होत नाहीये. लोक लिंक जॉइन करायचा प्रयत्न करतायत. तर बर परत त्यांना एकदा पाठवते मी. हो लिंक बाकीच्या ओपन होते म्हणजे सगळ्यांनाच ओपन हो, झाली. मी तेच हा सांगितलं. हा, अशोक कॅमेरा चालू करशील सो दॅट आय कॅन हायलाइट यू. ओके येस. या लिंक हॅज गोविंद काका म्हणतात लिंक हॅज नो प्रॉब्लेम्स. येस, मी टाकलंय. नमस्कार मंडळी, माझं नाव श्वेता चक्रदेव आणि महाराष्ट्र मंडळ पिट्सबर्ग यांच्या आपण यांना पाहिलत का ह्यांच्या 9व्या सिरीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या समोर आले आहेत पाहुणे श्री अशोक देशमाने, जे भारतातनं महाराष्ट्रातनं आपल्या समोर आज पाहुणे म्हणून आलेले आहेत. खरं तर त्यांचा पिट्सबर्गला वैयक्तिकरित्या ते येणार होते, परंतु काही कारणाने ते येऊ शकले नाहीयेत. तर अशोक, आता मी सांगते की पुढच्या ट्रिपमध्ये पिट्सबर्ग पासून दौरा सुरू करूया आपण, म्हणजे सगळ्यांची पर्सनली भेट होईल. अशोक देशमाने हे पेशाने आज मुलांची काळजी घेणारे असले तरी शिक्षणाने ते IT इंजिनियर आहेत आणि त्यांची आता आपण एक छोटीशी व्हिडिओ क्लिप बघितली, त्यामध्ये सगळ्यांना अंदाज आलाच असेल की केवढं आभाळाएवढं कार्य अशोकनी आणि त्याच्या सगळ्या टीमनी उभं केलेलं आहे. तर कार्यक्रमाला सुरुवात करायच्या आधी मी हेही सांगते की महाराष्ट्र मंडळ पिट्सबर्ग यांच्यातर्फे आपण स्नेहवनसाठी देणगी देणार आहोत. तर मी कार्यक्रमाच्या मध्ये आणि सुरुवातीला आणि नंतर शेवटीही एक लिंक पोस्ट करेन. मी करेन किंवा राहुल करेल. तुम्ही त्या लिंकवर तुम्हाला जी काही देणगी द्यायची आहे वैयक्तिकदृष्ट्या, इट्स अ व्हॉलंटिअरिंग आस्क, काहीही प्रेशर नाहीये. तर ती झेल नंबर आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही त्यावर करा. झेल तुम्हाला जेवढी देणगी द्यायची तेवढी ती आपण एकत्रित करू, त्यात मंडळाचीही भर घालू आणि आपल्या सगळ्यांतर्फे मिळून अशी एक ठोस रक्कम आपल्याला स्नेहवनला जर येईल आली, म्हणजे आपण देणारच आहोत, तर त्या दृष्टीने आपण आज हा प्रयत्न करणार आहोत. अशोकचं BMM
खूप दमदार स्वागत झालं आणि मी काही व्हिडिओ क्लिप्सही बघितल्या आणि मला फार आनंद वाटला ते सगळं बघून. तर आज आणि मला खूप आनंद वाटतो, की मला पर्सनली तुझ्याशी बोलायची संधी मिळतेय. तर आपण सुरू करूया कार्यक्रमाला. मी फक्त माझे सगळे ऑफ करून ठेवते आणि लोकांना सांगते, की आता हे सुरू होत आहे. असं. करूया सुरू. येस, करायचं सुरू. नमस्कार. प्रथमतः श्वेताताईंचे, राहुल दादांचे आणि पिट्सबर्ग महाराष्ट्र मंडळाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि मला इथे व्यक्त होण्याची संधी दिली. तर जसा तुम्ही व्हिडिओ बघितला तसा त्याच्यामध्ये जे सांगितले की मी माझं वय 34 वर्ष आहे, बायकोचं वय आता 26 वर्ष आहे आणि आम्ही जवळपास 100 लेकरांचे मायबाप आहोत. याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आम्ही काही करत नाही, पांडुरंगाच्या कृपेनं ते काम चालतंय. तर त्यामुळे सगळ्यांना रामकृष्ण हरी म्हणून मी हे कार्यक्रम चालू करतो. रामकृष्ण हरी. यामध्ये मी मूळचा परभणीचा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये माझं छोटं गाव होतं. त्या छोट्या गावामध्ये माझा जन्म झाला आणि खूप कष्टातून आई वडिलांनी मला शिकवलं. घरची गरिबी इतकी होती की आई दुसऱ्याचे जुने ब्लाऊज घालायची. 2 रुपयासाठी 3 रुपयासाठी सुद्धा मारामारी असायची आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा कधी हार मानली नाही. 7वी पर्यंत शिक्षण गावात झालं तर कधी चप्पल मिळाली नाही, खताची बॅगीची दप्तर आम्ही करायचो आणि त्याच्यातून शाळेत जायचो. आई वडील दोघेही वारकरी असल्यामुळे लहानपणापासून तुकोबा ज्ञानोबांचे अभंग ऐकून आम्ही मोठे झालो. 7वीला बाजूच्या गावात गेल्यानंतर 8वी 9वी 10वीचं शिक्षण तिथे झालं. मग जाण्यासाठी आम्हाला 2 रुपये मिळायचे. 1 रुपया जायला, 1 रुपया यायला आणि त्याच्यामध्ये कधीतरी कमांडर गाडीच्या बोनटवर बसून, कधीतरी जीपला मागे लटकून, कधीतरी टपावर बसून असा प्रवास करावा लागायचा. या प्रवासामध्ये जवळपास 80% गावातले लोक असंच करायचे. त्यामुळे काहीतरी वेगळा संघर्ष आहे किंवा काहीतरी त्रास होतोय असं कधी वाटलं नाही. पण 9वी मध्ये असताना माझ्या एका सरांनी मला स्वामी विवेकानंदांचं एक पुस्तक वाचायला दिलं आणि ते पुस्तक वाचल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झाला की आपण रडायला नाही पाहिजे. आपल्या परिस्थितीशी आपण 2 हात करायला पाहिजे. जिद्दीनं चांगला अभ्यास करायला पाहिजे, बाकी गोष्टी करायला पाहिजे. 10वी पर्यंत माझं शिक्षण गावात झालं आणि 10वी नंतर मी परभणीला जिल्ह्याच्या ठिकाणी राहायला गेलो. जिल्ह्याच्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर जवळपास 1200-1300 रुपये महिन्याला खर्च लागायचा आणि घरून फक्त 200-300 रुपये मिळायचे. तर मग स्वतः काम करून शिकलो. गॅरेजवर काम केलं, ट्रकवर काम केलं, लोकांचं कुत्रे सांभाळायचं काम केलं, बऱ्याच गोष्टी केल्या. पण कधी हार नाही मानली. पण स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी इतकं प्रेरित केलं होतं की 11वी मध्ये एकदा 11वी मध्ये एकदा घर सोडलं. घर सोडल्यानंतर बराच प्रवास केला इकडे तिकडे. पण त्याच्यानंतर असं जाणवलं की आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्या लोकांना जर आपण मदत नाही करू शकलो तर आपल्याला कुठेही शांती मिळणार नाही. आणि मग परत पुढचं शिक्षण घेतलं. मग मास्टर्स झालं कम्प्युटरमध्ये. मास्टर्स करत असताना खूप चांगले लोक मला भेटले ज्यांनी माझं शिक्षण कंप्लीट करण्यासाठी, मला नोट्स देण्यासाठी, जेवणासाठी, बाकी गोष्टींसाठी मला मदत केली. कॉलेजमध्ये असताना बाबा आमटेंचं काम प्रेरित करून गेलं, नानाजी देशमुखांचं काम प्रेरित करून गेलं आणि असं वाटायचं की आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. पण कुठेही तसा स्कोप मिळत नव्हता कारण की घरच्या अडचणी इतक्या होत्या की स्वतःच्या शिक्षणासाठी किंवा स्वतःच्या उदरनिर्वाहासाठीच संघर्ष असायचा. मास्टर्स झाल्यानंतर पुढचं शिक्षण हैदराबादला झालं. हैदराबादला शिक्षण झाल्यानंतर मग मी पुण्यामध्ये विप्रोमध्ये जॉबला लागलो. वयाच्या दुप्पट तिप्पट पगार सुरू झाली आणि तेव्हा ठरवलं की आपल्या पगारीतून आपण थोडासा भाग दर महिन्याला बाजूला काढायचा आणि मुलांच्या शिक्षणावर काम करायचं. कारण की खूप साऱ्या लोकांनी मला मदत केलेली होती. तर मग आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्यामुळे मग आपण समाजाला काहीतरी द्यायला पाहिजे. इथून मग छोटंसं एक काम तिथं सुरू केलं. त्यानंतर असं वाटलं की नुसते पैसे देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. मग आपण वेळ द्यायला पाहिजे. मग शनिवारी रविवारी सुट्टी असली की आजूबाजूच्या वस्त्यांवरती शिकवायला जायचो. तिथे गेल्यानंतर एक जाणवलं की या मुलांचं फक्त शाळेमध्ये ऍडमिशन असतं. शाळेमध्ये 7वी 8वीला गेल्यानंतर त्याला मराठी वाचता येत नाही, त्याला 1-2 येत नाही, त्याला बाकी कोणताही त्याचा बेस पक्का नसतो. मग यांच्यासाठी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह व्हायला पाहिजे.
आणि त्या दरम्यान माझ्या गावामध्ये खूप साऱ्या आत्महत्या व्हायच्या. अगोदर दुष्काळ आम्ही खूप जवळून बघितला होता. 2-2, 3-3, 4-4 वर्षाचा दुष्काळ आम्ही जवळून बघितला होता. पण तेव्हा त्याची दाहकता एवढी जाणवली नव्हती. पण जेव्हा विचार थोडे मॅच्युअर व्हायला लागले, तेव्हा त्याची दाहकता जाणवायला लागली. एसी रूम मध्ये बसून फक्त आम्ही चर्चा करायचो की काहीतरी समाजामध्ये सुधारायला पाहिजे, काहीतरी बदल घडायला पाहिजे. 1 तारखेला आपली पगार आली की परत ते सगळं विसरून जायचो. त्या दरम्यान 2013, 14, 15ला मराठवाडा विदर्भात खूप दुष्काळ पडला आणि माझ्या गावात एक आत्महत्या झाली. मग माझ्या गावात आत्महत्या झाल्यानंतर ते सगळं चित्र पाहायला मिळालं. 2015 मध्ये गावी गेलो. गावी गेल्यानंतर पाहिलं की 8-8, 7-7, 7-7, 8-8 किलोमीटर कुठेही पाणी नव्हतं. असंख्य समस्या होत्या. मला वाटलं आपल्या आई-वडिलांना घेऊ आता. आई-वडिलांना घेतल्यानंतर त्यांना कुठेतरी पुण्या-मुंबईला शिफ्ट करू. छान आपलं राहायचं आणि आपलं कुटुंब आपण आता सांभाळायचं. पण जेव्हा गाव सोडत होतो, माझ्या गावातले खूप सारे जण छोट्या खेड्यामधून मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत होते, मायग्रेट होत होते. आणि तो खूप मोठा दुष्काळ मी पाहिला. ज्याच्यामध्ये जवळपास 5,000 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केल्या एका वर्षामध्ये. आणि हे सत्र काही थांबायचं नाव घेत नव्हतं. माझ्या गावात आत्महत्या झाल्यानंतर ते अजून जास्त दाहकता जाणवली, की अरे आता हे आपल्या गावापर्यंत येऊन पोहोचलंय. दिवाळीहून गावाहून वापस येत असताना जे लोक गाव सोडत होते, मी त्यांना म्हटलं, "तुम्ही गाव सोडताय, पण ह्या मुलांच्या शिक्षणाचं तुम्ही काय करणार? जर हे उद्या नाही शिकले, तर हे ह्या चक्रातून बाहेर पडणार नाहीत. तर यांच्यासाठी काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे, यांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे." तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला, की "साहेब, हा शिकून का कलेक्टर थोडी होणार आहे?" मग तेव्हा वाटलं, की बरोबर आहे, हा शिकून का कलेक्टर थोडी होणार आहे. आणि नाही झालं तरी कोणाला फरक पडेल? आपल्याला सुद्धा फरक नाही पडणार. आपणही 5-10 वर्षानंतर एसी रूममध्ये बसू, कुठेतरी यूएसला जाऊ आणि आपण फक्त चर्चा करत बसू. मग काय करावं? म्हटलं मग बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. आपल्याला जे वाटतंय की समाजामध्ये काहीतरी बदल घडावा, तो आपण स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. मग मी काय करू शकतो? तर माझं शिक्षणामुळे माझं आयुष्य उभं राहिलं. तर या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. मग कोण करायचं तर आपण करायचं. मग म्हटलं मग कधी करायचं? तर म्हटलं उद्या काय होईल माहीत नाही. आज आत्ता जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये आपण जे शक्य आहे ते आपण करायला पाहिजे. आणि मग तेव्हा लग्न झालेलं नव्हतं. 25-26 वर्ष वय होतं. आणि मग तेव्हा ठरवलं की सगळं सोडून द्यायचं आणि मुलांसाठी काम करायचं. पण सुरुवातीच्या काळामध्ये आई-वडिलांनी, बाकीच्या सगळ्या लोकांनी विरोध केला, की लगेच नोकरी सोडू नको. मग तेव्हा ठरवलं, की आपल्या पगारातून जे शक्य आहे ते करायचं. आपल्या पगारातून आपण पुण्यासारख्या ठिकाणी किती मुलं सांभाळू शकतो? तर म्हटलं आपल्या पगारातून आपण 20 मुलांचं शिक्षण घेऊ शकतो. आणि मग 2015-16 मध्ये स्नेहवनची सुरुवात झाली, की आपल्या पगारातून जेवढे शक्य आहे तेवढे मुलं सांभाळायची. 20 मुलांची जबाबदारी घेतली आणि 10x10च्या 2 रूम भाड्यानं घेतल्या पुण्यामध्ये आणि काम सुरू झालं. मग सुरुवातीला वेळ मिळायचा नाही, त्यामुळे मग नाईट शिफ्ट करायला सुरुवात केली. अगोदर 1 आठवडा नाईट शिफ्ट करत असताना खूप त्रास व्हायचा. उष्णता वाढायची, पित्त व्हायचं, बाकी गोष्टी व्हायच्या. पण जेव्हा डोळ्यासमोर काहीतरी ध्येय मिळालं, की आपल्यामुळे ह्या मुलांचं शिक्षण होणार आहे, तेव्हा जवळपास 9 महिने नाईट शिफ्ट केली मी कंटिन्यू. रोज रात्री जॉबला जायचं, दिवसभर सगळं हे करायचं आणि याच्यामध्ये मग खूप चांगले मित्र, खूप चांगले लोकं मला जोडले गेले. ज्यांनी त्यांच्या परीने मदत करायला सुरुवात केली, त्यांच्या परीने इन्व्हॉल्वमेंट घ्यायला सुरुवात केली. आणि मग मी नाईट शिफ्ट करत असताना ह्या सगळ्या गोष्टी करायचो. मग सुरुवातीला आई-वडिलांनी विरोध केला, पण नंतर ते दोघंही सपोर्टला आले. आई 20 लोकांचा स्वयंपाक एकटीच करायची, वडील बाकीचे कामं करायचे आणि असे 9-10 महिने निघून गेले. मग 9-10 महिन्यानंतर घरामध्ये लग्नाचा विषय निघाला, की आता लग्न करायचंय. मग मी तेव्हा ठरवलं, की आपण समजा जर मुलीला सांगितलं, की मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, तर तिच्या अपेक्षा वेगळ्या असतील, की हा शनिवारी, रविवारी आपल्याला फिरायला नेईल, बाकी गोष्टी करेल. पण आपल्या आयुष्यामध्ये तसं काही नाहीये. आपल्याला स्वतःलाच वेळ देणं होत नाही, तर मुलीच्या आयुष्याशी आपल्याला खेळण्याचा काही अधिकार नाहीये. उद्या लग्नानंतर जर नोकरी सोडली, तर तिला धोका दिल्यासारखं होईल. मग जे काय आहे ते आधी ठरवायचं. आणि मग मी पूर्ण विचाराने ती नोकरी सोडायचा निर्णय घेतला आणि ऑगस्ट 2016 मध्ये मी ऑफिशियली नोकरी सोडली. तेव्हा चांगलं पॅकेज होतं. एम्फेसिस नावाच्या आयटी कंपनीमध्ये मी जॉब करायचो. रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड, जेपी मॉर्गन सारखे क्लायंट मी हँडल करायचो आणि सगळं व्यवस्थित वेल इस्टॅब्लिश्ड होतं. पण मग कुठेतरी मनामध्ये असमाधान होतं, की जे आपण कमवतोय, जे आपण करतोय ते आपल्याला समाधान देत नाही. मग जेव्हा आपण 3 तास एखादा मूव्ही बघतो, 3 तास मूव्ही बघितल्यानंतर आपण म्हणतो, की मूव्ही आवडला तर म्हणतो पैसे वसूल झाले, वेळ वसूल झाला.
आणि जर नाही आवडलं तर आपण म्हणतो की पैसे वेस्ट गेले आणि वेळही वेस्ट गेला. मग 3 तासाचा जर आपण एवढा विचार करतो, तर आयुष्य तर आपल्याला एकदाच मिळतं. मग ह्या मिळालेल्या आयुष्याला कुठेतरी सत्कारणी लावायला पाहिजे. आपण जर मेलो तर आपल्या घरचे आपल्याला ठेवणार सुद्धा नाहीत 2 दिवस. मग जे काही आपलं आयुष्य आहे ते आपण चांगल्या ठिकाणी वापरायचं. जे काही आपलं आयुष्य आहे आपण ते वसूल करून घ्यायचं. त्यामुळे मग ठरवलं की पूर्णपणे कामामध्ये झोकून द्यायचं आणि मुलांसाठी काम उभं करायचं. मग ऑगस्ट 2016 मध्ये नोकरी सोडली. आता जेव्हा नोकरी होती तेव्हा असं होतं की आजूबाजूचे जे पाहुणे-रावणे होते, मामा, आत्या सगळेजण ₹10,00,000 हुंडा घेऊन मागे होते की आमची मुलगी करा. पण मग मी नोकरी सोडल्यानंतर त्यांनी फोन बंद केले. लग्न होईल की नाही होईल हेही माहीत नव्हतं. आणि या चक्रामध्ये दिवाळीला 2016ला गावी गेलो. 15 दिवसामध्ये मुलगी बघायची होती, लग्न करायचं होतं, वापस यायचं होतं. मग एका दिवसामध्ये 3-3 मुली पाहायचा कार्यक्रम सुरू झाला. सगळेजण म्यूट आहेत आणि सगळेजण कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे मला रिएक्शनच कळेना झाली कोणाची काय व्हायली का नाही. ॲट लीस्ट दोघं-तिघं जण तरी हो, कधी नाही आम्ही सांगतो कॅमेरे. आमच्याकडे सगळ्यांकडे भरपूर प्रश्न आहेत, रेडी आहेत. हो, हो. तू आधी बोलून घे. मग आम्ही बरं, बरं. ठीक आहे, प्रश्नांची ठीक सरबत्ती आहे. चालू करतो. काही ओके, ओके, काही ओके. जण चालू करतील, मी पण चालू करतो आणि तुला हां, स्पॉटलाइट काही जण काढतो, मग ॲट तुला लीस्ट सगळे काहीतरी दिसतील. हां, रिएक्शन ज्यांना झाली म्हणजे शक्य आहे मला त्यांनी जाणवेल प्लीज की काय कॅमेरे चालू आहे. सुरू नाहीतर करा. मी रिमूव्ह स्पॉटलाइट काढतो, मग तुला भाषण दिसतील चालू आहे आणि सगळ्यांना. झोपली पब्लिक असं होऊ नये. नाही नाही नाही, तू सांगतोयस ते सगळ्यांना फार आवडतंय येस. आणि आम्ही सगळे सगळे इन्व्हॉल्ड आहोत तुझ्या ऐकतायत. बरोबर. येस, हां. येस. तर मग लग्नाचा विषय निघाला. मग एका दिवसामध्ये 3-3 मुली पाहायचा कार्यक्रम सुरू झाला. सकाळी एक मुलगी बघायची, दुपारी एक मुलगी बघायची, 3 वाजता परत चहा-पाण्याचा कार्यक्रम करायचा आणि मग ते विचारायचे, की "बाबा तुम्ही काय काम करता?" तर आम्ही म्हणायचो, "आम्ही असं मुलं सांभाळायचं काम करतो." मग ते म्हणायचे, "ठीक आहे, पण तुम्ही काही कमवता का?" तर "नाही, काही कमवत नाही. काही सरकारी अनुदान बी नाहीये. लोकांच्या मदतीवर सगळं चालतंय." तर ते म्हणायचे, "बरं ठीक आहे, पण मुलींना काय काम असेल?" तर म्हणलं, "मुलीलाही काही काम नाहीये. मुलीला काय फक्त 20 लोकांचा स्वयंपाक करायचा 2 टाईम. त्यांची आई व्हायचंय. लग्नाअगोदर मी 20 लेकरांचा बाप झालोय, तर त्याला फक्त त्याची आई व्हायची." लोकं म्हणायचे, "आम्ही तुम्हाला सांगू फोन करून." त्यांचा काही परत फोन यायचा नाही. आणि मग आम्ही ठरवलं, की आपण ऑनलाईन मुलगी बघायची आधी. फोन करायचा, व्हिडिओ कॉल करायचा. आणि मग मी एका अर्चना नावाच्या मुलीला फोन केला. मग ते म्हटले, की "ठीक आहे, तुम्ही या बघायला." मग तिचं वय होतं 19 वर्ष आणि माझं वय होतं 25-26 वर्ष. आणि मग त्यांना बघायला गेल्यानंतर त्याचे आई-वडील हे सगळे बसलेले होते. तर त्यांना म्हटलं, "आयुष्यभर कोणतीही तक्रार करायची नाही, ह्यासाठी लग्न करावं लागेल." मुलीने काही तक्रार करायची नाही. जे काम पडेल ते करावं लागेल. 20 लेकरं आहेत घरामध्ये, त्यांची आई व्हावं लागेल. पुन्हा किती काम वाढेल माहीत नाही आणि सुट्टी मागायची नाही. तुम्ही तक्रार करायची नाही, मुलीने तक्रार करायची नाही. आणि मग ते सुदैवाने ते म्हणले, की "हो, आम्हाला ह्या सगळ्या अटी मान्य आहेत." मग सोमवारी मुलगी बघितली आणि शुक्रवारी लग्न झालं 5 दिवसात. 3 दिवसामध्ये आम्ही स्नेहवनमध्ये होतो. 3 दिवसामध्ये स्नेहवनमध्ये आल्यानंतर तिचं वय 19 वर्ष आणि जवळपास 22-23 लोकांचा स्वयंपाक एकटीला करावा लागायचा. त्यामुळे मग खूप फिजिकल ट्रेस यायचा, हं. ताण यायचा, बाकी गोष्टी व्हायच्या आणि ह्या सगळ्या ताणामध्ये 2017 मध्ये तिचं मिसकॅरेज झालं. आम्ही हो. आमचं पहिलं बाळ गमावलं. पहिलं बाळ गमावल्यानंतर आम्ही आपलं डॉक्टर कुलकर्णी म्हणून त्यांचं हॉस्पिटल होतं भोसरीमध्ये. तर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ट्रीटमेंटला म्हणून गेलो. तर ते म्हणले, "ते देशमाने म्हणजे तुम्ही तेच का जे मुलांसाठी काम करता?" म्हटलं, "हो." तर म्हणले, "तुमचं काम आम्ही ऐकलेलं आहे. तर आम्हाला खूप आवडेल तुमच्याशी जोडलं जायला." आणि मग ते जोडले गेले. 2017 मध्ये परत प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली. 1.5 किलोचं बाळ झालं आणि 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली. तर डॉक्टर कुलकर्णी म्हणले, की "बाबा तुम्ही ह्या बाळाला घेऊन या 2 रूममध्ये झोपू नका. हं. त्यांना जर इन्फेक्शन वगैरे झालं, तर ते बाळ त्याला हे होईल, त्रास होईल किंवा ते वाचेल की नाही माहीत नाही." तर मी म्हटलं, "बाबा आमचं हे कुटुंब आहे. या कुटुंबाला सोडून आम्ही राहू शकत नाही. आम्ही पहिल्यापासून ठरवलं, की आम्ही ह्या कुटुंबामध्येच राहू, कुटुंबामध्येच वाढू." आणि मग हे आमचं कुटुंब मोठं आहे. आणि मग त्याच्यामध्ये बायको अ, हो म्हटली. आम्ही आमच्या बाळाला घेऊन सोबत राहायला लागलो. त्यामध्ये एक भीक मागणारी मुलगी आमच्याकडे आली. त्याच्यामध्ये ती जेवण मागायला आली होती. तर तिला मी म्हटलं, "तू जेवण का मागते?" तर ती म्हटली, "आम्ही रोज जेवण मागून खातो." हं. तर आम्ही म्हटलं, की "ह्या मुलांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे." त्यांच्या झोपड्या आम्ही बघायला गेलो सगळे मुलं घेऊन. तर ते दिसलं, की ते पालामध्ये राहायचे. शाळेमध्ये जायचे नाही, काही नाही, भंगार जमा करायचे. तर म्हटलं, "ह्यांच्यासाठी काहीतरी करूया." तर बायकोला म्हटलं, तर बायको म्हटली, की "आपल्याला झोपायला जागा नाहीये." मग आम्ही त्यांच्यासाठी एक डे केअर सेंटर चालू केलं, वंचित ग्राम नावाचं. पहिल्या अच्छा. वर्षी 7 मुली, दुसऱ्या वर्षी 15 मुली, तिसऱ्या वर्षी जवळपास
27 लेकरांना मी मेन स्ट्रीम मध्ये आणलं आणि असं सगळं करत असताना जवळपास 52 लेकरांची जबाबदारी आमच्याकडे 2018 पर्यंत झाली. आणि या 52 लेकरांना मग सांभाळायचं, बाकी गोष्टी करायच्या, हे सगळं करत असताना ते बाळ आम्ही तिथे घेऊन राहायचो. त्या बाळाला तिथे घेऊन आम्ही झोपायचो, बाकी गोष्टी करायचो. आणि हे सगळं ऍक्च्युली लोकांच्या मदतीवर चालू होतं. अनेक समस्या होत्या, अनेक अडचणी होत्या, पण मग आम्ही कधी हार नाही मानली. म्हणजे डॉक्टर कुलकर्णींकडे आमचं अबॉर्शन झालं होतं, त्या डॉक्टर कुलकर्णींकडे बाळाची ट्रीटमेंट झाली होती. ते म्हटले की बाबा, नाही फक्त ते टीव्हीचा आवाज थोडा. तर ते म्हटले की बाबा आम्हाला तुम्हाला मदत करायची, आम्ही कशा प्रकारे मदत करावी. तर मी म्हटलं की बाबा आम्हाला जागेची अडचण आहे. तर ते म्हटले की ठीक आहे, आम्ही तुम्हाला जागा देऊ, पण तुमचे पुढचे फ्युचर प्लॅन काय आहेत ते सांगा. मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे पहिल्यापासून 2 पॅरलल एज्युकेशन सिस्टीम आम्ही रन करतो. आमच्याकडे मुलं शाळेत जातात 7 तास. शाळेचा सगळा खर्च, शाळेचा सगळा अकॅडमिक्स आम्ही पूर्ण त्याच्या फीस वगैरे पालक म्हणून आम्ही देतो. त्याच्यानंतर 17 तास मुलं स्नेहवन मध्ये असतात. तर 17 तासामध्ये त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी स्नेहवनचे आम्ही वेगवेगळे मॉडेल बनवलेले आहेत. तर त्यामध्ये मग साधारणतः पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंतची मुलं आहेत. आणि मग त्याच्या बुद्धीचा विकास व्हावा, त्याच्या शरीराचा विकास व्हावा, त्याच्या मनाचा विकास व्हावा, यासाठी आमचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत. शाळेनंतर दुसऱ्या 10 शिक्षकांची वेगळी टीम आम्ही आमच्या स्नेहवनमध्ये तयार केली, जे मुलांना योगा शिकवते, कम्प्युटर शिकवते, शास्त्रीय संगीत शिकवते, कुकिंग शिकवते, मलखांब शिकवते, लाठीकाठी शिकवते, चेस शिकवते. ज्या मुलाला जसा इंटरेस्ट आहे तसं शिक्षण देण्याचं आम्ही ठरवलं की आपल्या एखाद्या मुलाला समजा मॅथ चांगलं जमत नाही बाबा, पण त्याला म्युझिक मध्ये जास्त आवड आहे, त्याला म्युझिक शिकवलं जावं. ज्याला Right. चेस मध्ये चांगली आवड आहे त्याला चेस शिकवलं जाईल, ज्याला कुकिंग मध्ये चांगली आवड आहे त्याला कुकिंग शिकवली जाईल. आणि मग त्याच्या माध्यमातून आमच्याकडे मागच्या 8-9 वर्षामध्ये टीव्ही कोणी बघत नाही, टीव्ही बंद आहे आमच्याकडे. मग वन मूवी वन बुक नावाचा कन्सेप्ट आमच्याकडे असतो. 20 पुस्तकांची आमची लायब्ररी सुरू झाली. आज आमच्याकडे जवळपास 15,000 पुस्तकांची लायब्ररी आहे. बापरे. प्रत्येक मुलाने आठवड्यात एक पुस्तक वाचायचं. आठवडाभर जो पुस्तक वाचतो त्याला रविवारी एक चांगला पिक्चर दाखवला जातो. पण ज्याला अच्छा. पिक्चर पाहायचा आहे त्याला पुस्तक वाचणं कंपल्सरी असतं. त्यामुळे आमच्याकडे वाचन खूप होतं. पुस्तक वाचलं का नाही वाचलं कसं कळेल, तर त्याच्यामध्ये गोल रिंगणात सगळेजण बसतात आणि ज्यानं जे पुस्तक वाचलं त्याच्यावर त्यांना 5 मिनिटं बोलायचं असतं. तर त्याच्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स किती वाढतोय, त्या कॉन्फिडन्स मध्ये त्याला किती त्याची भर पडते हे सुद्धा आम्ही तिथे काउंट करतो. जो मुलगा 2-5 लोकांसमोर आधी बोलायला लाजायचा, तर त्या मुलाला साधारणतः 400-500 लोकांसमोर सुद्धा आज बोलायला भीती वाटत नाही. आणि मग त्याच्या मॅनेजमेंट स्किल डेव्हलप व्हाव्या, त्याच्या सॉफ्ट स्किल डेव्हलप व्हाव्या, त्याच्या लिडरशिप क्वालिटी डेव्हलप व्हाव्या, यासाठी आमच्याकडे फॉर दी पीपल बाय दी पीपल नावाचा कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक मुलगा सगळी संस्था सगळी मुलं सांभाळतात. प्रत्येक मुलाकडे एक एक डिपार्टमेंट दिलेलं आहे. जसं आमचा श्रीकांत नावाचा मुलगा, तो आज BCA 3rd इयरला आहे, तर तो पूर्ण आमचा स्नेहवनचा अकाउंट सांभाळतो. एक जण मुलगा आमच्या संस्थेचं पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळतो, एक जण आमचं हेल्थ डिपार्टमेंट सांभाळतो, एक जण लायब्ररी डिपार्टमेंट सांभाळतो, एक जण स्टोअर डिपार्टमेंट सांभाळतो, एक जण कुकिंग डिपार्टमेंट सांभाळतो. तर हे सगळं मुलांनाच वाटून दिलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून लिडरशिप क्वालिटी डेव्हलप व्हाव्या. पूर्ण स्नेहवन मध्ये जेवढे पाहुणे येतात त्या सगळ्यांना आमची मुलं फिरून दाखवतात, सगळ्या प्रकल्पाची माहिती मुलं देतात, त्याच्यामुळे त्याच्या सॉफ्ट स्किल डेव्हलप होतात. आणि मग याच्या माध्यमातून मुलांची चांगली जडणघडण व्हायला लागते. आम्ही डॉक्टर कुलकर्णींना म्हटलं की आम्हाला पुढच्या काही काळामध्ये 5 वर्षामध्ये जवळपास 200 मुलांना एज्युकेशनच्या प्रोसेसमध्ये आणायचंय, त्यांना चांगलं शिक्षण द्यायचंय, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचंय. तर डॉक्टर कुलकर्णी म्हणले की तुम्हाला किती जागा पाहिजे, तर मी म्हणलं आम्हाला कमीत कमी 2 एकर जागा पाहिजे, ज्याचं व्हॅल्युएशन साधारणतः 2 ते 3 कोटी रुपयाचं होतं पुण्यामध्ये. आणि त्या माऊलीने 2 ते 3 कोटी रुपयाची जागा त्यांच्या आईच्या नावानं दान केली. 2019 मध्ये आम्हाला जागा मिळाली तेव्हा माझं 29 वर्ष वय होतं. तर आम्ही म्हटलं बाबा हे आम्ही जेव्हा आमच्या बायकोचं मिसकॅरेज झालं 2017 मध्ये 2 वर्षापूर्वी, तर आम्ही देवाला शिव्या द्यायचो की पांडुरंगाने आमच्यासोबत असं का केलं. आणि ज्या डॉक्टरकडे आमचं मिसकॅरेज झालं त्या डॉक्टरांनी आम्हाला 2 कोटीची जागा दान केली. तर तेव्हा वाटलं की हे आपल्याला करायचं नाहीये, हे पांडुरंग आपल्याकडून करून घेतोय. तर आपल्या देहाला निमित्त बनवलं हे आपलं भाग्य आहे. आपण काही करतो म्हणणं हा अहमभाव असतो. तर त्यामुळे आम्ही म्हणतो की ही पांडुरंगाची सेवा आहे, ही पूजा आहे. ही पूजा आपण जेव्हा करतो तेव्हा आपण फुलं चांगले पाहिजे, पाणी चांगलं पाहिजे, सगळा प्रसाद पवित्र पाहिजे,
आणि जो आपण प्रसाद ग्रहण करू तो देवाचा असेल, ह्या भावनेनं आम्ही हे सगळं काम करतो. हम्म. आमची 6 वर्षाची मुलगी आमची तिथेच राहते. तिला आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलीला टाकले. 100 लोकांचं कुटुंब आहे, तर एकाच किचनमध्ये जेवतंय, एकत्रच सगळं राहतंय. 2019 मध्ये आम्हाला जागा मिळाली. सगळं जंगल होतं. तिथे लाईट नव्हती, पाणी नव्हती, दूध नव्हतं, गॅस नव्हतं, सिक्युरिटी नव्हती, काही नव्हती. 2-2 किलोमीटर गावाच्या बाहेर कुठेही घर नव्हतं. आणि मग तिथं आम्ही राहायला गेल्यानंतर पत्र्याचं घर एक उभं केलं. बायकोला म्हटलं की बाबा तू किती मुलांचा स्वयंपाक बनवशील? तर ती म्हणली तुम्ही जेवढे सांभाळाल तेवढ्याचा स्वयंपाक मी बनवेल. तर मग बापरे. साधारणतः 50 मुलं तिथे 2019 मध्ये निवासी झाली. 50 हम्म. मुलांचा स्वयंपाक ती एकटी करायची. सुरुवातीला तिथे गॅस मिळायचा नाही. आम्ही जंगलामध्ये लाकडं जमा करायचो आणि लाकडावरती सगळा ती चुलीवर स्वयंपाक एकटी करायची. त्यानंतर तिथे दूध मिळायचं नाही, तिथे पाणी मिळायचं नाही, तर तिथे खड्डे करून आम्ही ते पाणी तिथे जमा करायचो आणि ते परत रिसायकल करायचो. आम्हाला जवळपास 4-5 महिने लाईट मिळाली नाही. तर आम्ही ठरवलं की ज्या देवाने समस्या आपल्या आयुष्यात आपल्याला दिल्यात, तर त्या समस्येतून आपल्याला मार्ग काढायचे. या समस्या नसून ही संधी आहे की आपल्याला अजून जास्त मुलांना इथे सगळं शिकवता येईल आणि याच्यातून चांगलं काम करता येईल. आम्ही त्या हम्म. एकेका समस्येवर काम करायला सुरुवात केलं. आमच्याकडे दूध मिळायचं नाही, तर आम्ही गौशाळा तिथे चालू केली. एके अच्छा. गायीपासून सुरू झालेली गौशाळा आज जवळपास 20 गीर गायी आमच्याकडे आहेत. त्याच्या माध्यमातून वाव. मुलांना गौसेवा तर घडतेच, पण त्याच्या माध्यमातून मुलांना सुंदर दूध मिळतं. ए टू मिल्क मुलांना खायला असतं. मुलांना दूध काढणं, दुधाचं पनीर बनवणं, पनीरच्या भाज्या बनवणं, ह्या तिन्ही प्रक्रिया आम्ही तिथे मुलांना शिकवतो. त्यानंतर तिथे गॅस मिळायचा नाही, तर पहिल्या वर्षी आम्ही ठरवलं की आपण इथे बायोगॅस जनरेट करायचा. किचन वेस्ट पासून सुद्धा आमच्याकडे गॅस तयार केला जातो आणि शेणापासून पण गाईचा गॅस तयार केला जातो. पहिल्या वर्षी 1000 लिटर, आता जवळपास 10,000 लिटरचा बायोगॅस आमच्याकडे रोज तयार होतो. याच्या माध्यमातून 100 लोकांचं सगळं कुटुंब ते बायोगॅसवर स्वयंपाक करतं. त्यानंतर तिथे लाईट मिळायची नाही. आम्ही ठरवलं की आपण हे पूर्ण प्रकल्प सोलारवर करायचा. तर आता जवळपास पहिल्या वर्षी 10 किलोवॅट, आता जवळपास 70 किलोवॅटची एनर्जी आमच्याकडे तयार होते. आम्ही आमची हम्म. एनर्जी आता एमएसईबीला देतो. याच्या माध्यमातून तिथं लाईट बिल आमचं शून्यावर आलंय. ते. आणि हे सगळं करत असताना खूप चांगले माणसं आम्हाला त्या प्रवासामध्ये भेटले, ज्यांनी हम्म. आम्हाला तिथे 100 मुलांचं हॉस्टेल आता बांधून दिलंय, 100 मुलींचं हॉस्टेल आता बांधून दिलंय. जिथे 40-50 लोकांची राहायची सोय होते, तिथे आज जवळपास 250 लोकांची राहायची सोय झाली. पक्के घरं झालीत. आणि त्या उद्घाटनाला आम्ही डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांना बोलवलं होतं. तर ते सकाळी 10 वाजता आले, ते दुपारी 3 वाजता गेले. तर त्यांच्या भाषणात सुरुवातीला ते म्हणले की माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर सकाळ ही आहे. तर वा. आम्हाला आनंद वाटतो की समाजात असे चांगले माणसं आहेत, ज्यांच्यामुळे हे खरं तर काम पुढे जातं. आमचा मुख्य खरंय. उद्देश हा होता की नुसतं खाऊ-पिऊ घालणं आणि मुलं सांभाळणं हे आमचा हेतू नाहीये. तर मुलांना जास्तीत जास्त चांगल्या गुणवत्ता मिळाव्या. ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये मुलं वाढलेत, त्यांना बेसिक गरजा सुद्धा नाहीयेत. पण चांगल्या घरच्या चांगल्या मुलांना ज्या सगळ्या सुविधा मिळतात, त्या सगळ्या सुविधा स्नेहवनमध्ये त्यांना मिळाव्या. यासाठी मग आमच्याकडे आम्ही 8 प्रकारच्या लॅब्स बनवल्यात. याच्यामध्ये सायन्स लॅब आहे, इलेक्ट्रॉनिक लॅब आहे, म्युझिक सेंटर आहे, स्किल डेव्हलपमेंट वेगवेगळे 3 सेंटर आहेत. आम्हाला असं वाटतं की वी डोंट वॉन्ट टू क्रिएट जॉब सीकर्स, वी वॉन्ट टू क्रिएट जॉब क्रिएटर्स. याच्या हम्म. माध्यमातून ते मुलं खेड्यामध्ये जातील किंवा अजून कुठेतरी स्वतःचे स्टार्टअप चालू करतील. आम्हाला वाटतं की त्यांना मास्टर्स करावं, IIT ला पास आउट व्हावं, पण मग स्वतः नंतर डेअरी चालू करावी आणि मग लोकांना काम द्यावं. ते शेतकऱ्यांच्या पोरांना शेती रिलेटेड उद्योग शिकवायचे. यासाठी आमच्याकडे आम्ही 5 मशीन घेतल्या, ज्याच्या माध्यमातून कांदाचा मसाला कसा बनवायचा, पापड कसे बनवायचे, चिप्स कसे बनवायचे, डाळ कशी बनवायची, तेल कसं काढायचं, हे सगळं प्रॅक्टिकली आम्ही त्यांना तिथे शिकवतो. त्यानंतर 20 स्विंग मशीनचा, शिलाई मशीनचा तिथे प्रोजेक्ट केलाय, ज्याच्या माध्यमातून तिथे मुलांना स्विंग मशीन मधून गार्मेंट इंडस्ट्री शिकवली जाते, फॅशन डिझायनिंग शिकवलं जातं. हम्म. भारताची पहिली कंटेनर लायब्ररी आम्ही आमच्याकडे तयार केली. 2000 इंग्लिश पुस्तकांची वेगळी सेपरेट लायब्ररी आहे. या सगळ्या लॅब ज्या आहेत त्या सगळ्या कंटेनर्स मध्ये आहेत, छान सुंदर. हम्म. त्यानंतर मुलांना जवळपास 57 सीसीटीव्ही कॅमेरे कॅम्पसमध्ये आहेत, ज्याच्या माध्यमातून मुलांवर तिथे सुरक्षा चांगली ठेवली जाते. फायबर ऑप्टिक केबल आमच्याकडे आहे, ज्याच्या माध्यमातून तिथे मुलांना सगळे ऑनलाईन क्लासेस, बाकीच्या गोष्टी केल्या जातात. त्यानंतर सुंदर कम्प्युटर लॅब तिथे आम्ही 20 कम्प्युटरची बनवली. एक छान जिम तिथे आम्ही मुलांसाठी बनवली. मुलांसाठी आता एक नवीन स्किल डेव्हलपमेंट सेंटर आम्ही बनवतोय, त्याच्या माध्यमातून रोबोटिक्स पासून प्लंबिंग पर्यंत सगळं तिथे शिकवलं जातं. वा. आणि या बऱ्याच गोष्टी तिथे केल्या जातात. आमच्याकडे मुलांना मलखांब शिकवलं जातात. आता आमचा मुलगा पुणे जिल्ह्यामध्ये मलखांबात 3रा आला. योगामध्ये तालुक्यात पहिला आला. मुलांना प्रोफेशनली चेस शिकवलं जातं, कथ्थक डान्स प्रोफेशनली शिकवला जातो आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ग्लोबल क्लासरूम नावाचा आमचा कन्सेप्ट आहे, जाऊन तिथे शिकवतात. बाहेरच्या देशातले जे कॉलेज स्टुडंट आहेत युनिव्हर्सिटीचे, त्या मुलांना आम्ही तिथे सेवेची संधी देतो. तर सध्या आता माझ्याकडे जवळपास
5 देशातले लोक आहेत. श्रीलंकेचे 2 जणी आहेत, जिनिवाचा 1 जण आहे, ब्राझीलचा 1 जण आहे, जपानचा 1 जण आहे, नेपाळचा 1 जण आहे. ते मुलांना रोज सकाळी तिथे त्यांच्यासोबत राहतात, खातात, पितात, रामकृष्ण हरी म्हणतात आणि आमच्यासोबत भाजी भाकर खाऊन मुलांना रोज इंग्लिश शिकवतात, बाकी गोष्टी करतात. तर अशा असंख्य गोष्टी आहेत. मागच्या वर्षापर्यंत 40-50 मुलांची जबाबदारी होती. यावर्षी काही लोकांनी आम्हाला बांधकामं करून दिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की परत पांडुरंगाची इच्छा आहे की जर तुम्हाला चांगली मदत लोकांनी केली असेल तर त्यामागे काहीतरी कारण आहे. मला हात दिलेत, मला डोळे दिलेत, ह्यामागे काहीतरी कारण आहे. तर मी ते कारण शोधायला पाहिजे. माझ्या हातून अजून चांगल्या लोकांचं कसं मी कशी अजून लोकांची सेवा करू शकतो यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. यावर्षी आम्ही ठरवलं की आपण आपली जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त डबल मुलं आपण सांभाळायची. मागच्या वर्षी 40-50 मुलं होती, यावर्षी आमच्याकडे 100 लोकांचं कुटुंब झाले, 80 मुलं झाले, 10 महिला त्यांच्याच आयांना आम्ही काम दिले आणि दुसरे असे 10 जण. असं जवळपास 70 ते 80 लोकांना आम्ही नवीन केलं आणि 100 लोकांचं कुटुंबाचा पालक म्हणून यावर्षी आम्हाला पांडुरंगाने सेवा दिली आहे. यावर्षी माझं 34 वर्ष आता ऑगस्टमध्ये संपेल, बायकोचं 26वं वर्ष चालू आहे आणि अजून खूप जास्त काम करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनमध्ये जवळपास 10-15 लाख लेकरांचं शिक्षण थांबलं आहे. इतकुसं मुंगी एवढं आम्ही काम करतो तर आम्हाला वाटतं की हे फार छोटं आहे. पुण्याजवळून आळंदी 1 तासाच्या अंतरावर आहे आणि आळंदीपासून हार्डली 10 मिनिटाच्या अंतरावर आमचं आहे. तुम्ही गुगलवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, लिंक्डइनवर कुठेही स्नेहवन किंवा अशोक देशमाने टाकलं की तुम्हाला नंबर सहित सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. स्नेहवनची वेबसाईट आहे आणि मागच्या वर्षी जसं समजा जवळपास 30-35 लाखापर्यंत आमचा खर्च होता. यावर्षी सगळा व्याप डबल झाल्यामुळे जवळपास 60 ते 70 लाखापर्यंत नुसता ऑपरेशनल कॉस्ट आमचा गेला आहे. तर त्यामुळे राहुल दादा, श्वेताताई यांनी तुमच्या स्नेहांचे आशीर्वाद घेण्याची आज संधी दिली. तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मला तुम्ही तुमच्या सगळ्यांना मी विनंती करतो की जेव्हा तुम्ही पुण्यात याल तेव्हा तुम्ही स्नेहवनला नक्की भेट द्यायला या. तुमचे मित्र परिवार, तुमचे मान्यवर कोणी जर पुणे मुंबईमध्ये तिकडे कुठे राहत असतील महाराष्ट्रामध्ये तर त्यांनाही नक्की भेट द्यायला पाठवा आणि या कामाशी तुम्ही जोडले जा. आपण एकत्र येऊन अजून काय चांगलं काम करता येईल ते बघूया. तुमच्या भागामध्ये कुठे एखादा गरजू मुलगा असेल तोही तुम्ही आमच्याकडे पोहोचवा आणि एखाद्या मुलांची तुम्हाला जबाबदारी घेता आली किंवा जेवणाचा खर्च उचलता आला, शिक्षणाचा एखाद्या मुलाचा स्पॉन्सरशिप करता आली किंवा ह्या प्रवासामध्ये कुठेही तुम्हाला तुमच्या ताकदीने जर इन्व्हॉल्व होता आलं तर आम्हाला असं वाटेल की हे नक्कीच पांडुरंगाचे आशीर्वाद आम्हाला असतील. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. कोणाचे काही प्रश्न असतील तर मला उत्तर द्यायला नक्की आवडेल. हो, नक्कीच. अशोक, फर्स्ट ऑफ ऑल हे आभाळ एवढं काम तू करतो आहेस आणि मला अगदी मी मनापासून सांगते, की मला असं हे माझं भाग्य वाटतं, की समोरासमोर आपण असे Zoomच्या ह्यानी होईना, माध्यमात का होईना, आज बसून बोललोय. नक्कीच पिट्सबर्गमधली सगळी माणसं आणि त्यांच्यापर्यंत स्नेहवनचं काम पोहोचवलं जाईल, याची मी आणि राहुल तुला खात्री देतो. आज नक्की. इकडे 29 परिवार दिसतायत, 29x2 एवढी लोकं तर ऐकतायत, पण त्याच्या कित्येक पटीने हे तुझं नाव आणि स्नेहवनचं काम पोहोचवलं जाईल ह्याची मी तुला खात्री देते. नक्की. मगाशी मला असं वाटलं आपण प्रश्नोत्तर करू, पण हरकत नाही. मला माहितीये प्रेक्षकांनाही खूप प्रश्न असणार आहेत. मला स्वतःचे 1-2-3 प्रश्न मी विचारते आणि मग आपण इतरांनाही काही प्रश्न विचारू. तिकडे जाण्याआधी मी सांगते, राहुलनी एक नंबर आणि एक ईमेल ॲड्रेस पाठवलेला आहे चॅटवरती. इकडे तुम्हाला जी काही देणगी द्यायची असेल, ते तुम्ही पाठवा आणि तुमच्या नोट्समध्ये लिहा, की स्नेहवन आणि म्हणजे कळेल आम्हाला, की हे कामासाठी कामासाठी आपल्याला मिळालेले आहेत. हो आणि आणि डिटेल आणि तुमच्या कोणाची हरकत नसेल तर राहुल दादाकडून मी तुमचा ईमेल आयडी घेईल आणि मी थँक यू नोट Yes. तुम्हाला सगळ्यांना पाठवेलच आणि माझा नंबरही राहुल दादा तुम्हाला सगळ्यांना चॅटमध्ये देतीलच नंतर असा विषय. हो. आणि राहुल Exactly. दादा श्वेताताई म्हणजे हे अतिशय ग्राउंड टू अर्थ काम करणारे माणसं आहेत. राहुल दादा BMM मध्ये भेटल्यानंतर त्यांनी अतिशय म्हणजे जणू काय पहिल्यांदा भेटतच नाही इतक्या जीवाभावाने त्यांनी आमची विचारपूस केली, 4 लोकांना ओळख करून दिली. तर मला असं वाटतं की रतिकांत संतपुरे सर आहेत तर त्यांनीही बऱ्याच वेळेस स्नेहवनला मदत केलेली आहे. तुम्ही सगळ्यांनीही जोडलं जावं आहे की नाही. मला असं वाटतं की तुम्ही कसेही आशीर्वाद द्या, वेळ द्या, तुम्ही स्नेहवन बघायला या आहे की नाही. अशोक, मग थोडी असं माहिती सांग ना, आता सगळ्यात लहान मुलं किती वर्षाची आहेत आणि सगळ्यात मोठी मुलं किती वर्षाची आहेत? आता सगळ्यात लहान जो आहे तो 6 वर्षाचा आहे आणि सगळ्यात मोठा जो आहे तो 22 वर्षाचा आहे. म्हणजे एक आपला MSc झाला, MSc झाल्यानंतर एकाला आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तो MSc झाल्यानंतर त्याला हैदराबादला जॉब मिळाला वाव. आणि तो प्लेस झाल्यानंतर आता माझ्यापेक्षा उंच दिसतो. मला इतका आनंद होतो की इतक्या तरुण वयामध्ये देवाने आम्हाला ही संधी दिली, नाही तर 2 BHK फ्लॅटचं लोन फेडण्यात अख्खं आयुष्य माझं गेलं असतं.
आणि त्याच्यानंतर एक जण बापरे. ग्रॅज्युएशन झाला. त्यानंतर तिघ जण आता BCA ला आहेत. म्हणजे फायनल बर. इयरला आहेत BCA ला. तर ते आता छान आता यावर्षी त्यांचं फायनल इयर कंप्लीट झालं तर ते पुढच्या वर्षी मास्टर्स करतील. त्यानंतर 4 जण आता या इंजिनिअरिंगची तयारी करतायत. 11वी मध्ये आहेत. असा बराच मोठा व्याप आहे. 1ली ते 4थीचे आमचे 20 जण आहेत आता लहान गट एकदम छोटा. ओ वाव. काय भारी आहे हे. मला ना तुम्हाला ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी हँड रेज असा एक ऑप्शन असतो, तो आहे का पाहूया आपण. म्हणजे काय होईल, क्रमाने प्रश्न विचारतात. असं असं नको व्हायला की मी आधी विचारला. म्हणजे हं. असं एकेकानी अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. तुमचं नाव सांगा आणि मग तुमचा प्रश्न काय आहे ते विचारा. आणि थोडक्यात विचारा म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त लोकांना प्रश्न विचारायची संधी देता येईल. ओके, राहुल तुझा पहिला हात आलेला आहे हां, वरती. प्लीज प्रश्न गो नाही अहेड. फक्त मला 2-3 मुद्दे सांगायचे होते. एक म्हणजे बरेच जण हां. विचारतायत चॅटमध्ये, की कॉन्टॅक्ट्स द्या. येस, आम्ही देतोय कॉन्टॅक्ट. काळजी करू हं. नका. शेवटपर्यंत कार्यक्रमात थांबा एवढीच आमची इच्छा आहे म्हणून आम्ही थांबलोय. अ, येस. दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे आत्ता बोलता पहिली देणगी आत्ता आलेली आहे. ऑफकोर्स मी आणि श्वेता तर आमचं नाव आहेच आहे. पण प्रियदर्शन मनोहर आणि अनघा मनोहर यांनी अ, अमेझिंग. त्यांची देणगी आत्ता आलेली आहे पहिल्यांदाच आणि अजूनही बरेच येतायत. सो तुमचे प्रियदर्शन दादा धन्यवाद. बाकी माझा प्रश्न मी नंतर विचारेन अशोकला. येस. ओके. प्लीज तुम्ही अनम्यूट करा. तुमचा प्रश्न काही असेल तर विचारा आणि एकेकाने आपण संवाद साधूया. असा होतो. बोल. हे हँड्स अप टू यू. लाईक सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही मोठं कार्य केलेलं आहे ते म्हणजे फार स्पृहणीय आहे. म्हणजे कोणते शब्द पुढे पडणार नाही. So, थँक्यू अरुण काका आणि काकू दोघांचे मनापासून आभार. आणि देणगी आम्ही म्हणजे आता या क्षणाला देत नाही पण आता ते राहुलनी पाठवलेलं आहे. सो वी विल गिव्ह. आणि माझी दुसरी विनंती आहे राहुलला, की याचं रेकॉर्डिंग जे केलं आहे, तर त्याचं YouTube करून जर पाठवलंस मला, तर मी आणखीन काही लोकांना ते पाठवेल. येस. म्हणजे अनेक लोकांना हे बघता येईल. सध्या बरोबर. तुम्ही सगळ्यांनी मंडळाच्या माध्यमातून जर देणगी दिली तर ते तुम्हाला तिथे टॅक्स बेनिफिटलाही उपयोगी येईल आणि तुम्हाला लगेच पावती त्याची मिळेल. त्याचा रेकॉर्ड सगळं ते नंतर तुम्हालाही देतील किती जमा झाले काय झाले आणि त्याच्या माध्यमातून त्यांनाही चांगलं वाटेल की हे सगळं अरेंज केल्यानंतर बाबा चांगलं प्रोत्साहन मिळेल, लोकांनी सगळ्यांनी इन्व्हॉल्वमेंट झाली. मग बाकी स्नेहवनच्या वेबसाईटवर तुमच्या डिटेल्स आहेत सगळ्या. ज्यांना भारतातून मदत करायची असेल त्यांनी भारतातून स्नेहवनच्या वेबसाईटवर युएसच्या आणि इंडियाच्या दोन्ही डिटेल्स आहेत. आणि बेनिविटी सारखा प्लॅटफॉर्म जर तुम्हाला माहित असेल ज्याच्यावरती मॅचिंग पण केलं जातं. मायक्रोसॉफ्ट, गुगल, ऍपल अशा कंपन्या आहेत की ज्या बेनिविटीवर रजिस्टर्ड आहेत. तर स्नेहवन बेनिविटीवर सुद्धा रजिस्टर्ड आहे. तर तिथून सुद्धा तुम्ही भविष्यात करू शकता असे. अशोक, मी तुला एक प्रश्न विचारू का? तू आता जे म्हणालास ना, की 2 BHKचं लोन फेडण्यामध्ये आयुष्य गेलं असतं. हे तू म्हणजे आता काय बोलू मी तुला? एक हसत शाल जोडीतला तू मारलेला आहेस. तो आय नो यू डोंट मीन इट. मला माहितीये तू तू ह्या नाही, उद्देशाने हे बोललेला मी नाहीयेस. माझ्यासाठी बोललोय. मी असं आय नो, कोणाला आय म्हणत नो. नाही की पण तुम्ही ते आम्हाला नोकऱ्या सोडावं, सगळ्यांना आहे लागू की पडतंय ना. तुकाराम तुकाराम महाराज म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास अगदी, विचारे अगदी. वेच करी. त्यामुळे तुम्ही धन कमवलं तर ते सन्मार्गामध्ये तुम्ही आमच्याशी जोडलं जा असं आहे की नाही? पण मग तर मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे, जो ते पहिली जी तुझी स्टेप होती, ती पहिली जी स्टेप असते. राहुल माझा खूप जवळचा मित्र आहे आणि आम्ही दोघं हे कायम बोलत असतो ह्याच विषयावर, की आपण आयुष्यभर हेच करणार आहोत का? की EMI भरायचा आणि मुलांना मॅथमध्ये ए मिळते का A+ यावर चर्चा करत बसायची. हे करणार आहोत का? तर मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे, ही पहिली तू पाऊल जे उचललंस ना, जेव्हा तू पुण्यातच राहत होतास, तेव्हा लग्नही झालं नव्हतं तुझं. ते तेव्हा तुझ्या डोक्यात काय चालू होतं? तू तो एवढा मोठा निर्णय घेतलास. तुला म्हणजे जाणवत नाही होतं का ते आपण एवढा मोठा निर्णय हां. घेतोय? नाही काही नव्हतं माहित ताई. म्हणजे माझ्या मित्रांनाही नव्हतं माहित आणि मला स्वतःलाही नव्हतं माहित. आज स्नेहवन इतकं मोठं झालंय की आज यूएसमध्ये मी $0 फिरतोय. जवळपास 1 महिनाभर माझा टूर आहे. डॅलसमध्ये काल मराठी मंडळाला जवळपास 100-150 लोकांनी तिथे ऐकायला आले होते. उद्या डेट्रॉइटमध्ये आहे मोठा इथे कार्यक्रम. अटलांटाला आहे, बोस्टनला आहे, व्हर्जिनियाला आहे, न्यू जर्सीला 3 कार्यक्रम आहेत. तर मला असं वाटतं की हे आत्तापर्यंतही नव्हतं माहित. आमच्यावर याहूने 2दा लिहिलं. गिव्ह इंडियाने आम्हाला गोल्ड सर्टिफिकेट दिलंय की 5 आउट ऑफ 5 हं. ट्रान्सपरन्सी तुमची आहे आणि सुंदर तुम्ही काम करताय. मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीने आम्हाला व्हेरिफाय करून बेनिविटीवर मॅचिंगचं तिथे संधी दिली. पण तेव्हा सुरुवातीला हे काही माहित नव्हतं. हे तर वेगळ्या गोष्टीत म्हणा.
पण मला असं वाटतं की देवाला हे कोणाकडून तरी करून घ्यायचं असतं. माझ्या पूर्वजन्माची कदाचित पुण्याई असेल आणि आई-वडिलांची पुण्याई आहे मुख्य म्हणजे, की त्यांच्या त्यांच्या कष्टामुळे किंवा त्यांच्या सहकार्यामुळे मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. माझी बायको आहे, आज तिचं वय 26 वर्ष आहे. मागच्या 8 वर्षामध्ये तिने एकही सुट्टी घेतली नाही. आम्ही दोघांनीही आत्तापर्यंत कधीही सुट्टी घेतली नाही 9 वर्षामध्ये. पहिल्यांदा 5 वर्षानंतर मी आज कधीतरी सुट्टी घेऊन इकडे आलोय. पण इथेही मी भरपूर काम करतोय, लोकांना भेटतोय. पण हो. आम्हाला वाटतं इथेही की तू शांत नाहीयेस. हां, तर आम्हाला वाटतं की ते जो टर्निंग पॉइंट असतो ना, तर तो ट्रिगर पॉइंट आपल्याला वाटतं की आपण काहीतरी करतोय, पण तसं नसतं ते. ईश्वराने प्रत्येकाच्या हातून काहीतरी कार्य लिहिलेलं असताना आपल्या आयुष्यामध्ये सगळं तसं वातावरण क्रिएट केलं जातं. माझ्या आयुष्यामध्ये काही-काही अशा दुःखद प्रसंग घडले, की जवळचे मित्र एक्सपायर झाले, काहीतरी झालं, हे झालं, ते झालं आणि त्या आतमधून डिटॅचमेंट आली, की बाबा रे, हे पैसे आणि बाकीचे हे सगळं भौतिक सुख आपल्याला सुख देऊ शकणार नाहीयेत. आणि आपण जर उद्या मग माझा मित्र मेला, तर आपण उद्या मेलो तर काय करायचं? आणि मेल्यानंतर मग आपलं घर, बंगला, गाडी, पैसा काही राहणार नाही. काही एक आपण पूर्ण आयुष्याची संपत्ती एक दिली, दान केली किंवा सगळी आयुष्याची संपत्ती एकत्र आणली आणि म्हणलं, की माझा फक्त 1 मिनिट वाढवून द्या. तरी कोणी 1 मिनिट वाढवून देणार नाही. तर करेक्ट, आयुष्याची ही करेक्ट. सगळ्यात मोठी सत्यता आहे, की तुमचं पद, पैसा, प्रतिष्ठा हे सगळं नश्वर आहे. तुम्ही आजमध्ये जगायला पाहिजे. ईश्वरानं तुम्हाला आज संधी दिली ना, तर भरभरून आज इतरांना मदत करा. जगामध्ये असे हजार माणसं आहेत, की जे रात्री झोपले, की सकाळी उठत नाहीत. तुम्ही जर Googleवर टाकलं हाऊ इज द व्हॉट इज द रेट ऑफ डेथ रेट ऑफ टुडे, मग ते डेथ रेट विचार करा. लाखोमध्ये लोक रोज मरतात. तर त्यामुळे मला असं वाटतं, की ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे, की तुम्हाला देवाने सकाळ दाखवली. तर मी आजमध्ये जगणारा माणूस आहे. मी उद्यामध्ये सुद्धा जगत नाही, की आजमध्ये आपल्याला काय करता येईल? आजमध्ये भरभरून काम करूया. तर त्यामुळे मला वाटलं, की बाबा आपण आज नाही करू शकलो, तर उद्या आपल्याला नोकरी लागली, पैसा भरपूर झाला, बाकी गोष्टी झाल्या, तर कधीही काम करू शकणार नाही. त्यामुळे मला ते जनरली 2 दिवसामध्ये सगळं घडलं ते आज झालं. वाव! आणि मला तुझ्या बायकोबद्दल एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा तिने लग्नाला होकार दिला आणि इतक्या तिने म्हणजे तुझं तुझं यश आहे त्याच्यात तितकाच तिचाही वाटा आहे. ती तुझ्या बरोबरीने आज उभी राहिलेली आहे. तिच्या मनात काय चालू होतं? तिने होकार दिला आणि मला जरा सांग ना त्या सगळ्या सिच्युएशन बद्दल सांग ना जरा? हम्म. नाही, सुरुवातीला बायको आमच्याकडे कसं असतं, अरेंज मॅरेज असतं ॲक्चुअली. अरेंज हां. मॅरेजमध्ये आता हो, जनरली ठीक आहे ना. आता जास्त प्रश्न विचारतात. सुरुवातीला तसं आता मी 8 वर्षापूर्वीचा काळ सांगतोय, तर तेव्हाही होतं भरपूर. पण मग ते हं. कसं होतं, की तिची खूप गरिबी होती घरची. 1 ओके. एकर तिच्या वडिलांना कोरडवाहू शेत होतं. 8-8, 10-10 किलोमीटरवर ती चालत शाळेला जायची. आणि मग तिने ते सगळं बघितलेलं होतं. आमच्याकडे असं असतं, की माळकरी मुलगा आहे ना, खात-पीत नाही असं म्हणतात गावामध्ये. दारू पीत नाही बाबा, मटण खात हं, नाही, एकदम हं, सात्विक कुटुंब आहे. तर मग काय अडचण नाही. देऊन टाका. हं. 5-6 एकर शेत आहे. तर नोकरी असेल नसेल माहीत नाही, पण कुटुंब चांगलं आहे ना, तर मग पोरीला त्रास होणार नाही, कल्याण होईल. आणि मग माझे हं. भाऊजी शिक्षक होते, त्यामुळे त्यांनी त्याला सांगितलं, की बाबा हे शिक्षकाला जरा मान असतो आमच्या सामाजिक कामाचा. तर ते म्हणले, की "बाबा हं. खूप चांगलं काम करतायत, पोरीचं भविष्य उद्या चांगलं आहे, खूप मान-सन्मान असतो, असं असतं, तसं असतं." ते आता आम्हाला होतं का नाही माहीत नव्हतं, पण ते ते त्यांनी ते सोमवारी मुलगी बघणं आणि शुक्रवारी लग्न होणं म्हणजे हे फारच हो जरा ना. भारी गोष्ट होती आमच्यासाठी. आणि आम्ही वॉव! म्हणलं तिनं हो म्हणलंय, तर पुन्हा बदलायच्या आधी लग्न करून घेऊ म्हणलं. त्यामुळे आम्ही पटकन उरकून घेतलं असं. कोणताही हुंडा नाही घ्यायचा, कोणताही चमचा नाही घ्यायचा, ह्या अटीवर आमचं लग्न झालं. म्हणजे आमच्या लग्नामध्ये ₹200 खर्च झालेला आहे फक्त असं आहे. म्हणजे वॉव! नवरदेव-नवरीला एक ड्रेस घेतला फक्त आणि बाकी ₹200 मध्ये आमचं लग्न झालं. इतक्या साध्या पद्धतीने आमचं लग्न. बापरे! वॉव! नाही ही म्हणजे मला असं वाटतं ही तू तू म्हणालास ना ते तर खरं आहे. ते ईश्वरी कार्य आहे आणि बरोबर तो माणूस शोधलेला आहे. तर खरं आहे गोविंद काका म्हणतात, "वी डोंट नो डेस्टिनी." नाईस टू सी यू हिअर गोविंद काका. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? राहुल तुझा हात वर आहे, पण मी हो. अझ्युम करते की हां, प्लीज गो अहेड. हां, मी बाकीचे कोणी विचारत नाहीत तोवर विचारून घेतो. पहिलं म्हणजे अ, अशोक, मी तुझ्यात मला बघतोय. म्हणजे मी एक थँक काळ यू. असा होता, की अशा एजला होतो. बट आय फील व्हेरी कनेक्टेड विथ यू आणि म्हणूनच आपण जेव्हा तिथे भेटलो तेव्हा आणि मी असंही जनरली कोणाला भेटल्यावर चांगलं तू काम करतोयस, तुला नाही, आपण नाही. बी-एम-एमच्या अगदी टॉपच्या लोकांना भेटवून दिलंय. आय एम व्हेरी शुअर की तुला आता फंडिंगची कधी मदत लागणार नाही. बी कनेक्टेड विथ अस. एक. दुसरं, डेफिनेटली. आपल्याकडे क्लिव्हलंडचे अध्यक्ष पण आपल्याला जॉइन झाले. त्यांचं स्वागत आहे. उत्कर्ष हजारनीस, बी-एम-एम रेप आहेत व्हीएचे, ते पण जॉइन झालेत. राजन मोडक, तुमचंही स्वागत आहे. जे बी-एम-एम लेव्हलला काम करतात ही माणसं, जी गोविंद मोदीजी पण आहेत उत्तर रंगाचे. हे सगळे बी-एम-एम लेव्हलला काम करतात. पूर्ण उत्तर नमस्कार. अमेरिका सर्वांना आणि नमस्कार. तुम्ही छान वेळ काढला त्याच्याबद्दल धन्यवाद. हां, कॅनडा या दोन्ही देशांच्या लेव्हलला कामं करतात आणि मराठीसाठी कामं करतात. ते आपल्याला खास तुझ्या कार्यक्रमाला भेट द्यायला म्हणून आलेले आहेत. मला
असा प्रश्न नाहीये. एक तर पहिले जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेचेही जाणावा. तुझ्याकडे बघून आम्हाला खरंच असं वाटतं की तू हे असं काम जे करतोयस या सगळ्या लोकांना, की इतकं सोपं नसतं ते, की अशा एका पॉइंटला येऊन एकदम डिस्कनेक्ट व्हायचं. तू गरिबीत पाहिलेली आहेस, पैसा नसतानाची वेळ पाहिलेली आहे आणि एकदम आल्यानंतर तो सोडून देणं हातामधनं फार अवघड गोष्ट असते ही. तर आता याच्या पुढे तुला मोठा प्रोजेक्ट कुठला आहे तुझ्या डोक्यामध्ये? या आत्ताचा जो तू म्हणलास 80 मुलांना सांभाळतोयस, तर याच्या पुढचा मोठा कुठला आता प्रोजेक्ट आहे? हो, हो. आता जनरली काय आहे, की आता मागच्या वर्षीपर्यंत आमच्याकडे असंख्य मुलांच्या इन्क्वायरी यायच्या, की आम्हाला ऍडमिशन मिळेल का? आणि खूप फार गरजू मुलं आम्हाला दिसायची. पण आम्हाला तिथे कोणतीही संधी नव्हती. तर यावर्षी आमच्याकडे 100 मुलांचं वसतिगृह उभं राहिलंय, 100 मुलींचं वसतिगृह उभं राहिलंय. तर पुढच्या एक 2-3 वर्षामध्ये आम्ही जवळपास 200 मुलांना तिथे रेसिडेन्शियल आम्ही तिथे कॅम्पसमध्ये संधी देणार आहोत. त्याचबरोबर आमचे काही डे केअर सेंटर चालतात. जसं वंचित ग्रामच्या माध्यमातून आम्ही भीक मागणाऱ्या मुलींसाठी काम करतो. आदिवासी मुलींसाठी आम्ही ज्ञानक्षेत्र नावाचा प्रकल्प चालू केलेला आहे. एक नवचेतना नावाचा प्रकल्प ज्याच्या माध्यमातून आम्ही बंगाली लेकरांच्या शिक्षणासाठी काम करतो. एक साखर शाळा नावाचा प्रकल्प ज्याच्या माध्यमातून आम्ही ऊसतोड कामगारांच्या लेकरांसाठी काम करतो. एक फिरता दवाखाना आमचा तिथे चालतो, ज्याच्या माध्यमातून महिन्याला आम्ही 100 लोकांना तिथे कामगारांच्या लेकरांना आम्ही मोफत आरोग्य सुविधा देतो. तर असे बरेच कामं आहेत. पण आता मुख्य काम हे आहे, की जास्तीत जास्त मुलांना निवासी संधी द्यायची, जेणेकरून ज्यांची भटकंती थांबावी, त्यांचे शिक्षण थांबू नयेत, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर पुढच्या 4 वर्षामध्ये आम्ही 200 मुलांना तिथे संधी देणार आहोत. दरवर्षी असे 30-40 मुलं वाढतील. त्यानंतर तिथलचे बाकीच्या काही गोष्टी आहेत आता ज्याच्यामध्ये अजून काम करायचंय. काही बांधकामाचे प्रकल्प आहेत, काही बाकीच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आम्हाला मदतीची गरज आहे असं. डेफिनेटली वी विल बी कनेक्टेड ॲज आय सेड. आणि थँक यू. आपण समीर अहिररावशी पण तू कनेक्टमध्ये राहा बिफोर आय हो, हो. फॉरगेट. नक्की, नक्की. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? पुरे गाववाले बोला. नमस्कार. काय म्हणताय? बोला. हे पण औरंगाबादचे आहेत, म्हणजे संभाजीनगरचे अशोक. आहेत. हं. नमस्कार नमस्कार अशोक. सर. नमस्कार. आवडलं तू अमेरिकेला आलास म्हणून. आणि आपली तर ओळख आहेच आहे. गेली 6-7 वर्षापासून आय एम असोसिएटेड विथ अशोक, आणि माझ्याकडनं जे काही मदत होईल ते मी करत आहे. आणि बाकी आय एम स्प्रेडिंग द वर्ड ऑलरेडी. आणि तो औरंगाबादला गेला होता, माझ्या भावाशी पण भेट झाली. माझ्या भावाचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे. तर तो तिथे सहज जात होता आणि त्यांनी बघितलं माझं आडनाव, आणि मग तो जाऊन भेटून आला. भावानी सांगितलं अशोकची ओळख झाली, भेट झाली म्हणून. तर अशोक, आवडलं खूप. अभिमानास्पद वर्क आहे तुझं, आणि आय ऑलरेडी नो युअर वर्क. आय एम क्लोजली असोसिएटेड विथ यू. आणि डेफिनेटली स्प्रेड द वर्ड. आता राहुल आणि श्वेता तर आहेतच. पिट्सबर्ग चॅप्टर कडनं जे काय होईल आम्ही करू. विल कीप स्प्रेडिंग द वर्ड. कीप अप द गुड वर्क. आणि प्रत्यक्ष भेट झाली असं बरं वाटलं असतं. आणि आपण पुढच्या वेळेस आता नक्की होईल. त्याच भागातले आहोत, तर मी आलो पुढच्या तिथे तर वेळेस नक्की भेटेन तुला. येस गुड. थँक्यू सर. क्षमाताई बोला. हा अशोक, तुमचं काम अतिशय सुंदर आहे, इन्स्पायरिंग आहे. आणि माझ्या हे खूप वर्ष डोक्यात आहे की मला अनाथ मुलांसाठी काहीतरी करायचं आहे. त्याच्यामुळे मी डेफिनेटली तुम्हाला कॉल करीन, कनेक्ट होण्याचा प्रयत्न करीन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक विचारायचं आहे की तळेगावला एक जागा आहे आमच्या रिलेटिव्हची किंवा आमचीच म्हणजे, तर तिकडे काही तुमचं काम चालतं का? म्हणजे जर त्या एरियामध्ये तुमचं काम चालत असेल तर आम्ही विचार करू शकतो की ती जागा अशा मुलांसाठी वापरली जाईल. चालेल ना. तुमची जर समजा लॉंग टर्म साठी काही जर कमिटमेंट द्यायची इच्छा असेल तर आम्ही तिथे नवीन काहीतरी नक्की चालू करू शकतो. कारण तळेगाव तुम्हाला आतमध्ये माहिती असेल तर तळ जिथे त्याच्या एरियातच ती जागा आहे. हो. आपण काय करूया, माझा नंबर मी आता ह्या चार्ट मध्ये टाकलाय. तर माझा नंबर सगळ्यांकडे राहू द्या, 8796400484. तर मग पर्सनली व्हॉट्सअपवर कनेक्ट होता येईल आपल्याला. आणि मग आपण राहुल दादा वगैरे आपण ह्याच्यावर जरा सविस्तर बोलूया की काय करता येईल, हाय की नाही. आणि लॉंग टर्मचा विषय येतो. पण मला नक्कीच आवडेल की जर तळेगावमध्ये जर तुमची इच्छा असेल काही कन्स्ट्रक्टिव्ह काम करायची किंवा ह्या जागेचं काही चांगलं करायचं तर आपण करूया नक्की. हाय. चालेल. थँक्यू. हा, हे राहुल दादाने आता परत मेसेज टाकलाय बघा की 8796400484 हा माझा नंबर आहे. आणि याच्यावरती तुम्ही करू शकता, म्हणजे मला कनेक्ट होऊ शकता, डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता. आहे का? थँक्यू. खूप छान काम करताय तुम्ही. थँक्यू सर. थँक्यू. खूपच पुढच्या वेळेस
पुढच्या वेळेस आलात भारतात की सगळ्यांनी नक्की स्नेहवनला भेट द्यायला या, है की नाही? नक्की. येस येस येस. श्वेता 1 मिनिट मला बोलू दे. मला इथे हो. हात नाही वर करता येते. हो नाही, बोल ना, बोल सुधीर दादा, बोल. मोदी सरांनी हात वर केला. हा. हो, त्यांना बोलू दे का? मोदी नाही नाही, मला बोला ना, हात. बोला सर. सर प्लीज बोला, तुम्ही बोला आधी. ओके. हा, सुधीर दादा बोलू दे, मग गोविंद काका तुम्ही बोला. हो हो हो. Go yes. ahead. नमस्कार अशोक. फार उत्कृष्ट काम चाललंय. म्हणजे ह्या जमान्यात अगदी चक्रावून टाकेल असे विचार, आणि नुसते विचार नाही, विचार पुष्कळ करतात, पण ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणायचं ती जी मोठी स्टेप आहे तुम्ही घेतली, त्याबद्दल कौतुक आहे. मी बराच सिनियर आहे. माझं जेव्हा लग्न झालं असंच तरुण वयात झालं होतं, तेव्हा माझी बायको सोशल वर्कर आहे आणि ती अशा मुलांसाठी काम करायची, आणि विशेषतः कुमारी मातांचा विषय तिने घेतलेला होता. वा वा. आणि त्यांचं पुनर्वसन करणं, त्यांची डिलिव्हरी करणं, त्या मुलांना अडॉप्शन मध्ये देणं, असं ते काम करत असे. त्यामुळे ह्या तऱ्हेचं जे सोशल वर्क आहे ग्रासरूट लेवलचं, तर माझी बायको आता आम्ही आजी आजोबा झालोय, त्यामुळे ती आता माझ्या मुलाकडे गेले त्यांच्या नवीन बाळाला मदत करायला. कुठे कुठे गेल्यात त्या? त्या न्यूयॉर्कला गेले. न्यूयॉर्कला न्यू माझा जर्सी मोठा का मुलगा न्यूयॉर्क? तिथे राहतो. हा, न्यू जर्सी का न्यूयॉर्क? न्यूयॉर्क. अच्छा, बरं. कारण न्यू हा. जर्सीला मी 19, 20, 21 ला आहे. तुमचे कोणी कॉन्टॅक्ट असतील तर तिथे नक्की भेटायला त्यांना सांगा. हो हो. फिजिकली कार्यक्रम आहे उद्या मिशिगन मध्ये 14 तारखेला. हा. फिजिकल कार्यक्रम आहे 15-16 ला बोस्टनला. फिजिकल कार्यक्रम आहे व्हर्जिनियामध्ये, हा. न्यू जर्सीमध्ये. तर तिथे तुमचे कोणी मित्र असतील तर त्यांना भेटायला नक्की हा, पाठवा, आहे का नाही? नक्की सांगेल. तुमच्या कामाबद्दल शब्द नक्कीच आम्ही स्प्रेड करू, आणि ती स्पॉन्सरशिपचं पण काम करायची. त्यामुळे ह्या कामाशी आमचा खूप जवळून परिचय आहे. अनेक वर्षामध्ये ती अजूनही सोशल वर्कचंच काम करते. तर तिने एकदा सांगितलं की लोकांना वाटतं सोशल वर्क म्हणजे देणगी देणं, पण देणगी देणं ही चॅरिटी आहे, ते सोशल वर्क नाही. ती बरोबर. म्हणते की सोशल वर्क म्हणजे लोकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याची क्षमता मिळवून देणं, हे खरं बरोबर आहे. सोशल वर्क आहे. म्हणजे देणगी देण्यात हे काही कमी नाही, ती द्यावीच, परंतु जे वीक घटक आहेत समाजातले त्यांना सशक्त, सक्षम करणं, हे हो. खरं सोशल वर्क आहे, आणि जे तुम्ही करताय. थँक्यू त्यामुळे थँक्यू. त्याबद्दल तुमचं खास अभिनंदन, कौतुक करायचं आहे, आणि अर्थातच आम्हाला जमेल तो पाठिंबा आम्ही नेहमीच देऊ तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस. थँक्यू सर. मोदी काका. अशोक, मी गोविंद मोदी बोलतोय. मी ओरिजिनली संभाजीनगरचा आहे, बर. आणि इथं मी 45 वर्ष संभाजीनगर वरनं मग मी पुण्याला काही दिवस नोकरीला होतो, आणि इथे 44-45 वर्षापूर्वी अमेरिकेत आलो. माझं वय बऱ्यापैकी आहे. मी आता 78 वर्षाचा आहे सध्या. बर. काका, म्हणजे सगळे 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 मोदी दाढी ठेवतात का? Yes. मी हे 4-5 वर्षापूर्वी सुरू केलं, आणि संभाजीनगर म्हणजे आमचं संभाजीनगर आणि परभणीचं अंतर 3 तास आहे काका. संभाजीनगर मध्ये माझे खूप मित्र आहेत. एक्झॅक्टली. तर आता मी काय करणार आहे की मी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये म्हणजे पहिल्याच आठवड्यात ऑगस्ट मध्ये मी तिकडे येतोय माझ्या कामासाठी. मी सध्या एक मराठी मूव्ही भारतात बनवतोय. ओके. बर बर बर. आणि अगदी छोट्या गावी बनवतोय, उस्मानाबाद आणि बार्शी, आणि ते तुला तिथं आल्यावर सांगेन, कारण इथं लोकांना बोर करायचं नाही किंवा त्यांचा वेळ मला घ्यायचा नाही. पण मी तुझ्याकडे येऊन तू ऑगस्ट सप्टेंबर तिथं वापस असशील का? हो हो हो. मी या 22 जुलैला वापस जाणार आहे. त्यामुळे मला Okay, नक्की great. आनंद होईल. तुम्ही स्नेहवनला जेवायला यावं, हे आग्रहाचं निमंत्रण आत्ताच देतोय. नाही, मी तुझ्याकडे 1 किंवा 2 दिवस येऊन राहणार आहे. मला फार आनंद होईल. 2 दिवस राहायला आणि या, आठवडाभर राहायला या. आणि मग माझे काही प्रोजेक्ट आता तू सांगत असताना 1-2-3 डोक्यात आले, ते आपण डिस्कस करू नंतर. या फोरमवर डिस्कस करण्यात तो अर्थ नाही, कारण ते आधी तुझ्याशी डिस्कस करून नंतर आपण ते ठरवू शकतो की करायचे काय आणि कशी करूयात. तुला 2 प्रश्न मुख्य विचारेल, की जेव्हा तू हे ठरवलं, नोकरी ज्या दिवशी सोडली त्या दिवसापासून आजपर्यंत तुझी विचारसरणी, आणि याच्या पुढचे 10 ते 15 वर्ष, की आता हे ठीक आहे, मुलांचं करतोय, तुझं नाव झालंय, सगळं झालं, किंवा लोक देणग्या देतील, हे चालतच राहणार आहे. पण पुढे काही प्रोग्रेसिव्ह आणखीन चेंज किंवा असं काही तू कधी बसून विचार करतो, की अजून 15 वर्षांनी मी कुठे असेल किंवा मला काय करायचं, किंवा 25 वर्षांनी मी कुठे असेल आणि काय करू इच्छितो? मला म्हणजे असं एक काहीतरी वाटतंय. गोल ठरवून 1, 2, 3, 4 हो आणि हो. मग त्या दिशेने. ओके.
येस तू काका. बोल आता. मला असं वाटतंय की काय होतं की बऱ्याच वेळेस जे पुढची तरुण पिढी आहे तर त्या पुढच्या तरुण पिढीला आपण का जगतोय ह्याचा उद्देश माहित. तर स्वामी विवेकानंदांच्या विचाराने मी लहानपणापासून वाढलोय, आतापर्यंत त्याच विचारावर जगण्याचा प्रयत्न करतोय. काय अनावधानाने मी संसारामध्ये पडलो, पण मी कुठेतरी संन्यास घेऊन वेगळा झालो असतो. पण त्याच्यामध्येही डिटॅचमेंट राहून कसं आपलं आपलं काम पवित्र ठेवता येईल, कसं आपलं कर्म चांगलं करता येईल, निष्काम कर्मयोग भगवान श्रीकृष्णानं सांगितलेला तो कसा पुढे नेता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. माझं वय फार मोठं नाहीये, त्यामुळे ते लहान तोंडी मोठा घास घेणं मी योग्य वाटत नाही. पण मला पुढे असं वाटतं की जास्तीत जास्त चांगले लीडर्स समाजाला द्यायचे, सोशल लीडर्स समाजाला द्यायचे, चांगले नागरिक समाजामध्ये जर राहतील तर त्याने समाज चांगला राहील. ज्यांना हा देश, हा समाज, हे दुःख आपले वाटावे आणि त्यांनी इतरांसाठी काम करावं. तर जास्तीत जास्त मुलांसाठी आणि शिक्षणासाठीच मला पुढचं आयुष्य द्यायचंय काका असं. एक्सलंट. एनिवे मी तिथे आल्यावर तुझ्याबरोबर भरपूर वेळ घालवणार आहे आपण आणि सविस्तर बोलूया. मला मी नक्की आवडेल. माझे प्रोजेक्ट तुझ्याबरोबर 1-2 आत्ता जे डोक्यात आले ते डिस्कस नक्की करूया आपण. नक्की करूया काका. तुमचा नंबर मी राहुल दादांकडून घेतो आणि माझा नंबर मी जसं राहुल दादाने त्याच्यात टाकलाय, जर मला तुम्ही सगळ्यांनी जर नुसतं WhatsAppला हाय केलं तर मी नंबर सेव्ह करून ठेवेल. येस. शुअर, शुअर. आणि मी तुझ्याबरोबर व्यवस्थित वेळ घालणार आहे, कारण मी तुला सांगितलं की मला तो घालवायचा आहे तुझ्याबरोबर वेळ. मी आनंदाने आत्ताच तुम्हाला सांगतोय की तुम्ही 2-3 दिवस मुद्दाम राहायला या. छान. तुम्हाला वांग्याचं भरीत खाऊ घालतो मी छान. बाजरीची भाकर, Excellent. वांग्याचं भरीत. गोविंद Yes. काका, Thank you. हा, बोल. उत्तर रंगाला बघा ना याचा कार्यक्रम ऑनलाईन असतो. हो, तुमचा ऑडियन्स उत्तर खूप मोठा आहे. उत्तर रंगाला ऍक्च्युअली आता आपण काय करूया, राहुल, याचं संपलं की मी तुझ्याशी जरा ठीक बोलतोय. आहे, ठीक तुला आहे. तुला त्याचे जर हो. कोण कुठं म्हणजे तुला त्याची जर स्केड्यूल माहिती असेल तर मी लगेच बोलतो. 1 आठवड्यात आत्ता मी ताबडतोब माझा उत्तर माझा रंगासाठी शेड्यूल आपण काहीच Zoom नाही वर काका. तुमच्यासाठी सगळं शेड्यूल मी फ्लेक्सिबल ठेवतो. काय अडचण सो नाही. अशोक, त्यांचा उत्तर रंग हा मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि बरं. तिकडे यू विल गेट लॉट ऑफ डोनर्स आणि 800 ते 900 लोकांचा त्यांचा नॉर्थ अमेरिका आणि उत्तर अमेरिकाचा प्लॅटफॉर्म आहे. फार म्हणून छान होईल काका. नक्कीच हो. फार छान होईल. आणि दुसरा मला मेसेज एक- आलाय हा. अशोक, की मला वाटतं क्लिवलंडच्या मंडळाच्या अध्यक्षांनी तुझा आता कार्यक्रम ऐकला, त्यांचा मला मेसेज आलाय. ही विल ऑल्सो कनेक्ट विथ यू, सो ही माइट डू द सेम काइंड ऑफ झूम प्रोग्राम विथ यू. थँक्यू. थँक्यू. आणि फार छान होईल. ऍटलीस्ट झूमवर जरी करता आलं सगळ्यांना तरी फार छान होईल. आहे का हा, नाही? अजित परांजपे यांनी आता देणगी पाठवली आपल्या मंडळाचे. त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार. थँक्यू. 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 राहुल, मी एवढंच सांगेल की बीएमएमचं अजून आता हे नवीन कमिटी आल्यामुळे ऑर्गनायझेशनच्या त्या ह्याच्यात आहेत ते, तर तो कदाचित होणार नाही. पण इथं बाल्टिमोर आणि हे ग्रेटर वॉशिंग्टनचं जे आहे मराठी मंडळ, या लोकांशी मी आपण कॉन्टॅक्ट बोलू. करून आपण सेपरेटली बोलू आता, म्हणजे बाकीच्यांना प्रश्न एक्झॅक्टली. विचारता ठीक येईल. आहे, चलो मग. ओके, चलो. गोविंद या, काका, हा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अरे अरे, थँक्यू काय यार, एवढं चांगलं कर्म करतोय आणि थँक्यू काय, उलट तुमच्या सारख्यांचे पाय मला धरायला पाहिजे होते. नाही नाही बस, नाही. हे या. भैया, हे मी खरं सांगू का, आमच्या देहाला देवानं निमित्त बनवलं, हे आमचं भाग्य वाटतंय. जसं तुम्हाला म्हणलं ना मी, की खरंच मला वाटतं की 2 BHK फ्लॅटचं लोन भेटण्यात जिंदगी गेली असती तर काय जगलो असतो, असा विषय. काय Right. मजा वाटते आता. ज्यांनी केलंय तर ते सगळे जण करतायत ते चांगलं आहे. प्रत्येकाच्या हाताने कोणीतरी ड्रायव्हिंग करावी, कोणीतरी हवा भरावी, कोणीतरी तेल टाकावा, असा विषय तो आहे. वा वा, त्यामुळे Excellent. किती हा, छान, क्या बात मस्तच. आहे. या. अरुण काका बोला. तुम्ही म्यूट आहे, म्यूट. म्यूट कोणी वरती आहात बोलतंय का? हा, काका, म्यूट वरती आहात तुम्ही. अरुण काका तुमचं म्यूट आहे, ते म्यूट काढावं लागेल मग. भावना आहेत, त्यांना बोलायचं आहे त्यांचं. भावना, हा भावना ताई बोला. भावना म्हणजे माझी पत्नी आहे, बाय द वे. अच्छा. बर बर बर. हॅलो. नमस्ते. हॅलो. भावनाताई नमस्कार. रामकृष्ण हरी. आपण बोललोय चॅट वरती. अरे तू मला अरे हो भावना भावनाताई, बघा काय दुनिया गोल आहे. बाप रे, तुम्ही बीएमएम मध्ये भेटला नाहीत मला तुम्ही जेव घालायला पाहिजे होतं. मी पाहुणा आहे तुमचा इथे अमेरिकेत. मी खूप भेटायचा प्रयत्न केला, पण माझीच मनस्थिती ठीक नव्हती नाही आणि ठीक आहे, गर्दी ठीक आहे. एवढी होती, अहो गर्दी एवढी होती. तिथे मी कोणाकोणाला भेटलो मलाच लक्षात नाही, इतकी पब्लिक होती तिथे, असा विषय. तोच प्रकार माझ्या बरोबर झाला हो. आणि मी गोविंद बरोबर फिरत होती. आणि आता मी त्यांना सांगितलं की अरे अशी तिथे आलेला होता आणि मला आमच्या बरोबर. पुतळ लावलं होतं हे सगळं. आता तुम्ही ताईला सांगा की आपलं बोलणं झालं म्हणून, आहे की नाही? हो, अंजलीला नक्की सांग. अंजली ताईला सांगा. हो हो. बघा अहो गोविंद काका, भावना ताईंचं आमचं आधीच व्हॉट्सअपला कनेक्ट झालो आम्ही. तिने आता मला सांगितलं ऍक्च्युअली, पण आता दुनिया सगळी गोल आहे. दुनिया सगळी एक्झॅक्टली गोल आहे. राहुल दादा सेंटरला आहेत सध्या असे. या एक्झॅक्टली. पण आता ज्या लोकांना प्रश्न आहे त्या लोकांना प्रश्न हो, विचारायचे, प्लीज प्रश्न प्लीज जास्त प्लीज महत्वाचे. प्लीज प्लीज अशोक, तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद. ओके, थँक्यू. चल, आशीर्वाद राहू दे. थँक्यू. बाय.
गोविंद काका, तर तुम्ही उत्तरंगाला जर प्रोग्राम तो सेटअप केलात तर बाल्टिमोरला आपल्याला तो स्प्रेड करणं सहज शक्य होईल. आपण ते बोलू. उद्या आपली मीटिंग असेलच वीकली. तुम्ही जर असलं उद्या तिथे बोलता येईल आपल्याला जास्त. हो, थँक्यू राजन. या मस्त, म्हणजे बरं तू इथे आहेत. उत्तर रंगचा आणि राजन आपला बाल्टिमोरचा आपण हा कॉल झाला की दोघ जण बोलू आणि बोलूयात. आपण झूम वरती ठेवूया त्याचा दोन्हीकडे. चालेल दादा, चालेल. थँक्यू दादा. ठीक आहे. कोणाला काय विचारायचं अजून? काही विचारा, मनात जे असेल ते डायरेक्ट विचारा. एक प्रश्न असा आहे की आता US मधनं तुम्ही पाहिलं तर बरेचदा पैशाची आर्थिक मदत तो मिळेल, त्याच्याबाबत काही वाद नाही. पण आता ज्यांनी काही सार्वजनिक कार्य केलंय भारतात त्याच्यात एक महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे त्याला इथे ह्युमन लेबर मिळत नाही किंवा लोक मिळत नाहीत बरेचदा. आपल्या साध्या भाषेत बोलायचं झालं तर तशी तुम्हाला भारतात गरज काय आहे? आता खेड जसं पाहिलं तुमच्या इथलं 30-35 मिनिटाचा तासाचं अंतर आहे पुण्यापासून. जर तशी जर काही निकट असली तर राहुल, माझ्या डोक्यात काय कॉन्टॅक्ट सांगतो. आपले जे पुण्यातले नेटवर्क्स आहेत, आता माझं घे, नुमवी घे, SP घे, MIT घे, सगळी नेटवर्क्स, तर बहुतेक आता आमची मंडळी 50-60ला आलेली किंवा काही यंग लोक सुद्धा. तर एकतर त्याच्यातनं जर आपल्याला कार्यकर्ते पुढे वाढवता आले, उभे करता आले आणि यांना मदत करता आली मला तर काय राजन करता येईल दादा, हा डोक्यात विचार होता. राजन दादा, आम्हाला, मी तुम्हाला सांगतोय की आता आम्ही जंगलात राहतोय साधारणतः. आमच्या आजूबाजूला एकही घर नाहीये. तर आम्हाला सगळ्यात जास्त लोक पाहिजे जे सपोर्ट करतील, वेळ देणारे लोक पाहिजे. म्हणजे आमचं काय होतं, आता आमच्याकडे 100 लोक आहेत. माझं वय 34 वर्ष आणि बायकोचं 26 वर्ष आहे. त्यामुळे आमच्या दोघांनाही ना असं एकदम प्रचंड असं कामाचा ताण असतो खरं सांगायचं म्हणजे. आम्ही इथपर्यंत आता आहोत, इथंच मोकळे आहेत. त्याच्यानंतर तिथे वापस गेलो की परत श्वास घ्यायला आमची फुरसत पंचायत नाही सुरू अशी होते. अवस्था हो. होते. आणि त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या सगळ्यांना तुमचे जे महाराष्ट्रातलं नेटवर्क आहे किंवा सगळीकडचं जे पुणे मुंबईचं असेल तर त्यांना तुम्हाला सांगता आलं ना, बाबा नुसतं आधी जाऊन बघा. आम्ही हे ऐकलंय, तुम्ही पुण्यात असून तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही एकदा जाऊन फक्त बघा काय डोळ्याने बघा. आणि मग कसं इन्व्हॉल्व्ह व्हा. वेळ दिला तर फार आनंद आहे का नाही? तिथे कंपन्या असतात, कंपन्या सगळ्यांना मदत करतात, कंपन्यांना CSR असतो, तिथे तुम्ही 4 लोकांना सांगा. आणि मुख्य म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी या बाबा. कोणीतरी पायथॉन शिकवा, वेबसाईट डिझायनिंग शिकवा, बाकी गोष्टी लहान मुलांचं मॅथ शिकवा, आहे का नाही? अशी वेळ देणारे लोक पाहिजे. आमच्याकडे राहायची सुविधा आहे, त्यामुळे तुम्ही 8 दिवस, महिनाभर, 2 महिने येऊन राहू शकता. एक काम करूयात आपण, राहुलचा नंबर आहेच आहे, सो राहुल आपण बोलूच आणि प्लस अशोकजी आपण बोलूया. राहुल दादा, वाटलं तर एखादा छोटा ग्रुप आपण तयार करू, पिट्सबर्ग स्नेहवन सपोर्टर म्हणून असा. आणि त्याच्यावरती आपल्याला हे मोदी काका, आपण अरुण दादा, अरुण काकांना, यांना सगळ्यांना, राजन हे सगळे दादा, BMMचे लीड्स आहेत सगळे. गोविंद काका उत्तर रंगाचे लीड आहेत, राजन मोडक तत्वज्ञानचे लीड आहेत BMMचे. ही फार मोठे आशीर्वाद झालेत तुम्हाला, मी खरं सांगतो. हो, हे BMMच्या लेवलला सांगतात तुम्हाला ते, म्हणजे थँक्यू. अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही लेवलला हे काम करतात. फार मोठी गोष्ट झाली आमच्यासाठी, ही फार मोठी गोष्ट. खरं काम करतात तुम्ही, मोठं करताय. आम्ही फक्त हातभार लावू तेवढा काय नाही, असं नाही. तुमचा नम्र भाव आहे काका, असे तुमचा नम्र भाव आहे. सो आपण बोलू आणि मी त्याप्रमाणे मी पुढे प्रॉपगेट करायला इन्फॉर्मेशन सुरू करतो. आणि तुम्ही न्यूजर्सी मध्ये कधी आहात म्हणला? हा सर, न्यूजर्सी मध्ये कधी आहात? न्यूजर्सी मध्ये मी 19, 20, 21 ला आहे. तर तिथे एडिसनला आणि न्यूयॉर्कला आणि प्रिन्स्टनला 3 ठिकाणी कार्यक्रम अरेंज केलेला आहे. बरं. जुलै एंड किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कुठे असाल का अमेरिकेत? अमेरिकेत नाही, मी 22 जुलैला काका वापस जातोय. 22ला परत चाललाय. हो, 22ला परत आहे. ठीक आहे, आता 2 दिवस बोस्टनला आहे, 2 दिवस व्हर्जिनियाला आहे. कारण ते गरजे मराठीला काही महत्वाची लोक भारतात नाही येणार आहेत, त्या दृष्टीने माझा विचार चालला होता. बरं, तेव्हा मी बोलू भारतात आपण, जाणार. ऑफलाईन बोलू आपण. थँक्यू काका, थँक्यू. मोनिशला काहीतरी प्रश्न आहे. मोनिश दादा. पहिल्यांदा अशोक भाऊ, तुम्हाला एकदम मनापासनं म्हणजे काय बोलू, काही म्हणजे काही शब्दच नाही म्हणजे. नाही, थँक्यू दादा. काम करत आहे ना ते अगदी, म्हणजे प्रश्न तुला नाही, म्हणजे आम्हा स्वतःला विचारायचा म्हणजे असं पडलेलं, त्यामुळे मी खूप वेळ शांत होतो, स्वतःला प्रश्न विचारत होतो काय करायचं काय नाही. पण बी द पार्ट ऑफ दिस जर्नी दादा, काय विचार करू नका जास्त. आता परत घरी टेन्शन वाढेल. तर अशोक दादा, मी ऍक्च्युली नरखेड म्हणून गाव आहे, तर तिथल्या मुलांना घेऊन नाही का सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी म्हणजे सुरू करायचा प्लॅन आहे. मी ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे. लोकांना व्हिडिओ शिकवतो तिकडे. आणखी जे तो आता पायथॉन वगैरे बोलला ना, तर AI मध्ये मी सोल्युशन आर्किटेक्ट आहे. तर मी AIचे पण क्लासेस, आता 15 ऑगस्टला माझ्या सेशन आहे नागपूरच्या एका कॉलेजमध्ये. तर मी त्याबद्दल कसे काय म्हणजे स्नेहवनच्या मुलांना
घेऊन इन्व्हॉल्व करू शकतो, म्हणजे तिकडे सगळेच लोक भेटतील आपल्याला. हो, डेफिनेटली चालेल. तुम्ही सांगा कसं करायचं. तुम्ही म्हणलात त्यांना फिजिकल मी पाठवेल, तुम्ही म्हणलात ऑनलाईन तर Zoom वरती त्यांना शिकवा, काही अडचण नाही. ते मुलं तुमचे समजून तुम्ही हे करा, काय अडचण. चालेल. जानेवारीपर्यंत तर मी इकडनं ऑनलाईनच करताय, पण मी हो. जानेवारीला शिफ्ट होत आहे तिकडे नागपूरला, येस तर मग येस. तिकडे मग मी इन पर्सन करणार, तर मी तिकडे जाऊ शकते. हो हो तर हो, काहीतरी करूया. चालेल चालेल. ऑनलाईन मग त्यांचा मी तुम्हाला नंबर शेअर करतो, तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कम्युनिकेट करा. तुमचा काय ग्रुप असला त्याच्यात ऍड करा आणि Zoom वरती चालेल क्लास करतील अटेंड, रेग्युलर अटेंड करतील, काय अडचण नाही. चालेल. माझ्याकडे CMU चे स्टुडंट आहे, तर CMU स्टुडंट नागपूरचे, म्हणजे नागपूरचे स्टुडंट, नारखेड गावातले स्टुडंट, तर असले म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ लाईक ग्लोबल, त्यांना की इथले मुलं काय करतात, इथले मुलं कसे काय शिकतात, काय प्रिपेअर करतात IT प्लेसमेंटसाठी, डेफिनेटली तर ते आपल्या डेफिनेटली मुलांना कळावं म्हणून. तर तसलं आपण ते करूया, collaborate आपण करू नक्की आपण. करूया दादा. मी जरूर त्यांना पण करूया दादा. इन्व्हाइट मला फार करेल. आनंद होईल तुम्ही जर ते सपोर्ट मुलांना दिला तर. चालेल चालेल. 15 ऑगस्टला एक माझं सेशन आहे तिकडे, तर आपण तिकडे त्याबद्दल मी बोलतो तुम्हाला. मी नंबर घेतलाय तुमचा. हो हो हो, जरूर दादा, जरूर चालेल चालेल. जरूर दादा. थँक्यू दादा, थँक्यू. आपल्याकडे नॉर्थ अमेरिकेत पॉडकास्ट चालतं BMMचं. बर पॉडकास्टच्या लीड आपल्याला आता जॉईन झाल्यात, वैशाली मानकर. बर. सो मला वाटतं की आपण पॉडकास्टमध्ये पण तुझा कार्यक्रम करू शकतो, जो पूर्ण आपल्या 40 देशांमध्ये ऐकला जातो. त्याला फारच छान होईल ना. 20,000 आपले सबस्क्रायबर आहेत. बर तर बर, वैशाली फार ताई छान होईल. वैशाली ताई पण आहेत. नमस्कार दादा. नमस्कार राहुल वैशाली दादा. ताई नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी ऍक्च्युली तुम्हाला भेटले होते तुम्ही तिकडे, पण तुम्ही मला 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 माझी एक फक्त नम्र विनंती आहे, तुम्ही मला ना असं अरे तुरे अशोक म्हणून जरा बोला ना प्लीज. म्हणजे काय, मला जरा लहान असल्याचा फायदा करून घेऊ द्या. तुम्ही सगळेजण वयाने मानाने खूप मोठे आहात, त्यामुळे मला अरे तुरे बोललात तर जरा थोडं कम्फर्टेबल वाटेल असे. असं काय नाही, तुमचा मोठेपणा आहे, पण आता मला सवय नाहीये तशी, पण बघू. एनिवेज, ते दॅट अपार्ट, तुम्हाला मी भेटले होते ऍक्च्युली, आणि तुमचा खूप म्हणजे वाखाणण्याजोगं काम चालू आहे आपलं. आम्हाला पण थोडासा हातभार लावू द्यात, आणि इच्छा पण आहे. जसा मार्ग मिळेल त्याप्रमाणे आम्ही नक्की तुम्हाला सपोर्ट करू. आणि पॉडकास्टमध्ये जसं राहुल दादांनी सुचवलंय तसं विचार करायचा आहे, आणि विचार करूत. आता जस्ट आम्ही नवीन मंडळी एकत्र येतोय, आणि आमच्या मीटिंग्स वगैरे होतील त्याप्रमाणे राहुल दादा वाया तुमच्याशी संबंध साधला जाईल. बर बर बर, चालेल, पण नक्की सुंदर. चालेल. थँक्यू ताई, थँक्यू सो मच ताई. ऑलवेज ऑलवेज. नाही, आपण आपल्या माणसांना प्रमोट करायलाच पाहिजे. नाही नाही, आमचं फार छोटंसं काम आहे ताई. 100 लेकरांना सपोर्ट करणं म्हणजे फार काय मोठं नाहीये, पण तुम्ही जर समजा तुमच्यासारखे लोक जर पाठीशी उभे राहिले तर आम्हाला ना जास्त बळ मिळेल, असा विषय आहे की नाही. आमच्या हातावर थेंबे थेंबे कोणाचाही तळे वरदहस्त साचे. नाहीये, कोणताही पॉलिटिशियन आमच्याशी कनेक्ट नाहीये, कोणताही फार मोठा माणूस आमच्या पाठीशी नाहीये, पण आम्हाला असं वाटतं की पांडुरंगाच्या कृपेने हे काम चालू आहे, त्याच्यामध्ये होईल होईल. सगळेजण जोडले जात आहेत. असं आम्ही छोटे माणसं आहात, त्यामुळे तुमच्यासारखे लोक जोडले जाणं गरजेचं आहे की नाही. थेंबे थेंबे तळे साचे. काम मोठं नक्की. असतं, आणि माणसं छोटी असतात. थँक्यू ताई, थँक्यू थँक्यू. अशोक अतिशय डाऊन टू अर्थ आहे. मी त्याला भेटलेलो आहे तिथे. त्याचं काम खूप मोठं आहे. त्यानं खूप त्याग केलेला आहे या गोष्टींसाठी. पण तो जरासुद्धा त्याच्या या व्यक्तिमत्वातनं, त्याच्या बॉडी लँग्वेजमधनं अजिबात ते कधीच दिसत नाही, जाणवत नाही. आणि ऑफकोर्स तो मराठवाड्यातला आहे. त्यामुळे तो अतिशय जवळचा आहे आमच्या. माझी सासूरवाडी, आमचं आमचं गाव ते पण मराठवाड्यात असल्यामुळे नक्की नक्की. जास्ती चांगला कनेक्ट झालो मी त्याच्याबरोबर. अजून काय प्रश्न आहेत कोणाला? अशोक, एक आउट ऑफ द इंटरेस्ट, संकर्षण तुमच्याच गावचा आहे, आणि संकर्षण दादा परभणीचे आहेत. हो, आणि संकर्षण इथे आहे माझा आत्ता. तेवढा जास्त परिचय नाही. ते आता मी तशी तुला मोठी माणसं आहेत, तुम्ही त्यांना सांगता आला तर सांगा, आहे की नाही. मी तुला त्यांच्याशी कनेक्ट करून देतो. संकर्षण त्यांना म्हणा बाबा कधी गेले पुण्याला तर भेटायला जा, असं असं काम चालतंय. नाही, मी आत्ता जर तुमचा आणि त्यांचं क्रॉस झालं ना कुठे कार्यक्रम, तर हा, विल सी. मी बोलतो बरोबर तुझ्याशी हे कार्यक्रम बरोबर. झाल्यावर. मी डॅलसहून आलो आणि त्यांचं पुढच्या आठवड्यात डॅलस मध्ये असं. अरे अरे, बरं, ठीक पण आहे. ठीक आहे, काय अडचण नाही. चालेल. श्वेता, यू कॅन टेक. तो व्हिडिओची लिंक ठीक आहे. फक्त आता दादा Zoom ग्रुपवर टाका एकदा. कोणाला येस, आम्ही आमच्या पूर्ण मंडळाच्या ग्रुपवर टाकतो. तिथे आमचे 250+ आहेत कॉन्टॅक्ट, सगळ्यांना हो जाईल. आणि रेकॉर्डिंग पण सगळ्यांकडे आम्ही पाठवू. हो, आणि आणि ब्रोशरही तुम्हाला मराठी इंग्लिश पाठवतो मी, तेही तुम्हाला शेअर येस, करताना. मला पाठवून, मला राहुलला कोणालाही पाठवा, आम्ही हो पाठवून हो देतो. आणि कुणाला काही प्रश्न नसतील तर आपण हा आजचा कार्यक्रम संपूया. आणि अशोक, आपण मगाशी म्हटलं तसं पुढच्या वेळी डेफिनेटली आपण इन पर्सन कार्यक्रम पिट्सबर्गला करू. आणि मला खात्री आहे की या कार्यक्रमात आलेले आणि न आलेले असे अनेक जण आता स्नेहवनला भेट द्यायला येणार आहेत.
तर पुन्हा आपण आता भारतात भेटूच, अमेरिकेतही भेटू आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा. खूप धन्यवाद. सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभो ही पांडुरंगाचरणी प्रार्थना. श्वेताताईंचे, राहुल दादांचे आणि सर्व मराठी मंडळाचे आभार. थँक्यू सो मच. नमस्कार. Thank you. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण